तन परमार्थी मन रंगले रंगले, संसारी तन परमार्थी मन रंगले रंगले, श्री गुरु काका चांगले, श्री गुरु काका चांगले. वैद्यक शास्त्री निपुण मान्यता, व्यवसायाने सेवी जनता, रुग्णांची जाहला देवता, यश शिखरी असता व्यवसाया, यश शिखरी असता व्यवसाया, इदं न ममया बुद्धी त्यजिले, श्री गुरु काका चांगले, श्री गुरु काका चांगले, श्री गुरु काका चांगले. रहस्य वक्ता वेदांताचा, नैष्ठिक प्रेमी अद्वैताचा, ज्ञानवारसा आचार्यांचा, सद्गुरु कृपया आत्मचिंतने, सद्गुरु कृपया आत्मचिंतने, ईशेच्छेने जनास बोले, श्री गुरु काका चांगले, श्री गुरु काका चांगले, श्री गुरु काका चांगले. जनोद्बोधन आणि प्रवचने, नामस्मरणे ग्रंथलेखने, विवरित जाई मुक्ती साधने, आत्मनिग्रही अनाग्रही निता, आत्मनिग्रही अनाग्रही नित, कधीन विषयी मन गुंतविले, श्री गुरु काका चांगले, श्री गुरु काका चांगले, श्री गुरु काका चांगले. सहज बोलणे सहज चालणे, अविचल मानस शांती भूषणे, जीवन मुक्त हीच लक्षणे, दैवी संपत्तीचा स्वामी, दैवी संपत्तीचा स्वामी, ब्रह्मानंदी संतत डोले, श्री गुरु काका चांगले, 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 श्री गुरु काका चांगले. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची या किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्रीकृष्णे, वंदू तया ते श्रीराम. जयांसे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदू या श्री चरण, श्री गुरूंचे. जय जय रघुवीर समर्थ. महावाक्य भवन या सभागृहाचं अधिष्ठान असणाऱ्या पांडुरंगाला सर्वप्रथम मनपूर्वक वंदन करते. आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काकांना सव्यसाची अभ्यास गट पुणे कोल्हापूर, पाटील सरांनी मला सांगितलं की त्यात कोल्हापूर सुद्धा घेत जा आता तुम्ही सव्यसाचीमध्ये, म्हणून पुणे कोल्हापूर आणि समस्त परिवारातर्फे परमपूज्य डॉक्टर काकांना आपण सर्वजण अभिष्टचिंतन करूया आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहो अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करूया आणि जन्मदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा
आपल्या सर्वांतर्फे देऊयात. परमपूज्य डॉक्टर काकांना, परमपूज्य मंदाताईंना मनपूर्वक वंदन करते. सध्या अधिक मास, पुरुषोत्तम मास म्हणून सगळीकडे एक महिनाभर सातत्याने तो गाजतो आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला सुद्धा पुरुषोत्तमाची कथा ऐकायची आहे. पण हा पुरुषोत्तम आजचा कोण आहे? तर नरदेहात आल्यानंतर ज्यांनी पुरुषोत्तम योग साधला असा जो नरोत्तम आहे त्याची कथा आज आपल्याला ऐकायची आहे. पण परमपूज्य डॉक्टर काकांचं वर्णन करताना माझे शब्द हे अगदीच तोकडे पडणार हे मला पूर्ण माहिती आहे. आणि म्हणून या नरोत्तमाची, पुरुषोत्तमाची कथा या ठिकाणी करत असताना मोठा आधार जो घेतलेला आहे तो परमपूज्य मंदाताईंच्या काव्याचा. एक संत हृदयच दुसऱ्या संतांना ओळखू शकतं आणि त्यामुळे परमपूज्य मंदाताईंनी जे काव्य परमपूज्य डॉक्टर काकांवर रचलेलं आहे त्या काव्याचा आधार घेऊन आज आपण राम का गुणगान करिये हे जे आपल्याला संतांनी शिकवण दिलेली आहे ती आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करूयात. परमपूज्य डॉक्टर काकांचा जन्मदिवस 11 जुलै 1934. ह्या दिवशी आपल्या सर्वांसाठी एका श्रीकृष्णाने नव्याने अवतार घेतलेला आहे असं आपण म्हणूयात. परमपूज्य डॉक्टर काकाचं वर्णन करत असताना ह्या काव्यामध्ये सुरुवातीचं जे ध्रुवपद आपण सगळ्यांनी मिळून म्हटलेलं आहे ते मंदाताईंनी केलंय आणि म्हणताय श्री गुरु काका चांगले, श्री गुरु काका चांगले. आता चांगले या शब्दामध्ये काय नाही असा एक प्रश्न आहे की चांगले या शब्दामध्ये काय नाही. त्यांनी डॉक्टर काकांना चांगले आहेत असं का म्हटलेलं आहे? तर आपल्यासमोर आहे न्यायनीतीने वर्तावे असं जे काही वर्तन असतं ते वयाच्या 92व्या वर्षापर्यंत सातत्याने करत राहणं ही सोपी गोष्ट अजिबात नाही. तर परमपूज्य डॉक्टर काकांचं जे आचरण आहे ते समर्थ रामदास स्वामी ज्याला विमलकरणी असं म्हणतात, असं चालणं, बोलणं, वागणं हे जे सगळं त्यांचं वर्तन आहे ते ह्या पद्धतीचं असल्यामुळे श्री गुरु काका चांगले. आता श्री गुरु काका चांगले म्हणजे नेमकं काय आहे असा अजूनही आपल्याला प्रश्न पडला तर शेवटच्या कडव्यामध्ये दैवी संपत्तीचा स्वामी असं एक चरण त्यांनी घातलेलं आहे. म्हणजे दैवी गुणसंपदेनी युक्त असणारा असा हा महापुरुष म्हणून आमचे श्री गुरु काका चांगले चांगले चांगले. ह्या पद्धतीने अत्यंत वागणं बोलणं सगळंच त्यांचं सुंदर आहे. आता त्यांना चांगलं का म्हणायचं याचं काही संतांच्या वचनांचा आधार घेऊन आपण पाहूयात. इथं आपल्या समोर आहे बोलतो खरे चालतो खरे त्यास मानिती लहान थोरे न्याय अन्याय परस्परे सहजची कळे. की न्यायाचं काय, अन्यायाचं काय, शाश्वत काय, अशाश्वत काय ह्याचा विवेक ज्यांच्या चित्तात अखंड जागृत आहे असे आमचे काका. चालणं खरं, बोलणं खरं हा एक खूप महत्त्वाचं आहे. नाही तर बोलताना खूप उत्तम पद्धतीने सगळेजण बोलत असतात पण त्याप्रमाणे आचरण करणं सगळ्यांनाच जमेल असं मात्र होत नाही. पण डॉक्टर काकांच्या ठिकाणी उच्चार, विचार आणि आचार या तिन्हीचा एकत्रित झालेला संगम आहे आणि म्हणून आमचे श्री गुरु काका चांगले चांगले असं त्याचं एक उत्तर आपल्या समोर येतं. त्यानंतर आहे बोलण्यासारखे चालणे स्वये करून बोलणे तयाची वचने प्रमाणे मानिती जनी. आता डॉक्टर काकांना आपण सगळेजण का मानतो, का त्यांचा वाढदिवस साजरा करतो, का त्यांच्या शिवगडला सातत्याने येतो, त्यांनी आयोजित केलेले इथलं जे काय व्यवस्थापन आहे त्यामध्ये सतत भाग घेऊन शिबिरं ऐकत आपण सातत्याने या ठिकाणी का रममान होतो. तर त्याचं उत्तर आहे बोलण्यासारखे चालणे स्वये करून बोलणे. नाहीतर अन्यथा या शास्त्रावर कोणी विश्वासच ठेवला नसता. जर परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई आमच्या आयुष्यात आल्या नसत्या तर शास्त्राप्रमाणे आचरण करणारे असे कोणी असतात आणि म्हणून त्या शास्त्रावर आपण शास्त्राची वचनं प्रमाण मानायचे असतात हे आपल्याला कधी कळलंच नसतं. म्हणून ते कसे आहेत तर श्री गुरु काका चांगले.
तर ह्या पद्धतीनेही ते आमचे काय आहेत तर आदर्श आहेत. पुढे एक समर्थ अत्यंत सुंदर वर्णन करतात. उत्तम गुणी शृंगारला ज्ञान वैराग्य शोभला तोच एक जाणावा भला भूमंडळी. की उत्तम गुणांचं खाण ज्याला म्हणता येईल असं सद्गुणांची खाण ज्याच्याजवळ आहे असे परमपूज्य डॉक्टर काका आहेत. आणि त्यानंतर ज्ञान आणि वैराग्य या दोन्हीही गोष्टी त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये भिनलेल्या आहेत. म्हणजे ते जे तुम्हाला आम्हाला सांगतात की सगळ्या साधना जीवनाभिमुख करायच्या असतात, तर ते सगळं त्यांनी आचरणात आणलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर काका कसे आहेत तर चांगले आहेत, चांगले आहेत असं मंदाताई आपल्याला समजावून सांगतात. पुढचं आहे अक्षर सुंदर वाचणे सुंदर, बोलणे सुंदर चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी. आता अक्षर सुंदर म्हटल्यानंतर काकांनाच ते पटणार नाही की इथं कसं काय तुम्ही म्हणता, कारण डॉक्टर काका नेहमी म्हणतात की डॉक्टर लोकांचं अक्षर दुसरं कोणाला कधीही कळत नाही, त्यामुळे माझं अक्षर जे आहे ते कोणाला वाचता येणं हे सोपं नाही. पण काकांनी जे अक्षर वाङ्मय निर्माण करून ठेवलेलं आहे, जी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे ती अतिशय सुंदर आहे. आणि त्याच्याप्रमाणे जर तुमचं आमचं आचरण होत गेलं तर जीवनमुक्ती आमच्यापासून दूर नाही. इतकं त्यांचं हे अक्षर वाङ्मय जे आहे ते अत्यंत सुंदर असं आहे. आणि त्याप्रमाणे ते स्वतः काय केलेलं आहे तर त्यांनी जगून दाखवलेलं आहे, हे अजून महत्त्वाचं. आणि भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर. भक्ती म्हणजे भगवंताविषयीचा जिव्हाळा प्रेम हेही त्यांच्या अंतःकरणात आहे. आणि शास्त्रशुद्ध ज्ञान जिकडं सगळ्या वेदांत शास्त्राने निर्देश केलेला आहे असं आत्मतत्वाचं सुद्धा अखंड ज्ञान ज्यांच्याजवळ आहे असे आमचे डॉक्टर काका आहेत. म्हणून ते चांगले आहेत, चांगले आहेत, चांगले आहेत असं त्रिवार तुम्ही आम्ही सगळेजण म्हणू शकतो. पुढे मंदाताई म्हणतात संसारी तन परमार्थी मन रंगले रंगले. वाटणी करून टाकलेली आहे काकांनी. एक स्थूल देह आहे, दुसरा सूक्ष्म देह आहे. तर स्थूल देह जो आहे तो परमार्थाला देऊन टाकला, म्हणजे वैद्यकीय व्यवसाय जो आहे तो त्याच्याद्वारे आणि आपला प्रपंच जो आहे तो त्याच्याद्वारे अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी काय केलेलं आहे तर पार पडलेला आहे. आता प्रपंचात राहूनही परमार्थ सिद्धीला नेता येतो हे आचरणासहित आम्हाला जे दाखवतात त्यांना श्री गुरु काका चांगले असं आपण नक्कीच म्हणू शकतो. की परमार्थ प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ आपल्याला नक्की काय करता येतो तर साधता येतो. म्हणून इथं आपल्या समोर की संसारी तन परमार्थी मन रंगले. अगदी व्यवसायात असताना सुद्धा डॉक्टर काका म्हणतात ज्या वेळेला पेशंट मी तपासत होतो त्यावेळेला त्या पेशंटला तपासत असताना परमपूज्य डॉक्टर काकांचा भाव कसा होता तर ह्या पेशंटच्या माध्यमातून परमेश्वर माझी परीक्षा घेत आहे की तू शिकलेली जी विद्या आहे वैद्यकीय ती व्यवस्थित उपयोगात आणतो की नाही. आता बघा की व्यवसाय करत असताना सुद्धा परमार्थाचं जे अनुसंधान आहे ते त्यांना सारखं होतं, परमेश्वराचं अनुसंधान त्यांच्या चित्ताला सारखं होतं. आणि म्हणून प्रत्येक पेशंटमध्ये सुद्धा ते परमेश्वरच पाहत होते. म्हणून संसारी तन परमार्थी मन रंगले. की संसारात राहून सुद्धा अखंड ईश्वराचं अनुसंधान आणि आत्मतत्वाची जाण जी आहे ती परमपूज्य डॉक्टर काकांजवळ अखंड होती. आणि म्हणून श्री गुरु काका चांगले, श्री गुरु काका चांगले. आता संतांचे अभंग पण आपल्या समोर आहे. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. आणि हा अभंग आम्हाला सांगताना डॉक्टर काका म्हणतात सुखे करो याच्या खाली अंडरलाईन करा. प्रपंच करायचं आहे, प्रपंचाचं कर्तव्य जे आहेत ते सगळे तुम्हाला आम्हाला निभवायचे आहेत, पण ते करत असताना सुखे करावे. आदळपट करून ते कर्तव्य करायचे नाही, तर ते सुद्धा अत्यंत आनंदाने परमेश्वराचं कार्य म्हणून तुम्ही आम्ही केलं पाहिजे. प्रपंचाला रहाट गाडगं न समजता परमेश्वराने ती आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आहे हा भाव ठेवून जर आपण प्रपंच केला तर प्रपंचात राहून सुद्धा ती परमेश्वराची सेवा होते आणि आपली सेवा त्याच्यापर्यंत नक्की पोहोचते, असं डॉक्टर काकांनी स्वतःच्या आचरणातून आम्हाला दाखवून दिलेलं आहे.
आता ज्ञानेश्वर माऊली जे वर्णन करतात संतांचं, तेही डॉक्टर काकांना अगदी यथार्थपणे लागू पडतं. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊनी मूर्त, अनुष्ठोनी जगा देत वडील जे. की श्रुती स्मृतीनी जे सांगून ठेवलेलं आहे त्याचं बरोबर तसंच आचरण करून आपल्या जीवनामध्ये उतरवून आपलं जीवन हाच त्यांनी वेदांताचा प्रचार केलेला आहे. वेदांताचा प्रचार करण्यासाठी काही प्रसिद्धी माध्यम त्यांनी कधीही वापरलेले नाहीत, पण आपला आचार हाच त्या वेदांताचा प्रचार आहे. हे डॉक्टर काकांना ज्यांनी ज्यांनी जवळून पाहिलेलं आहे त्यांच्या हे नक्कीच लक्षात येऊ शकतं. आणि असे चांगला आचार करणारे डॉक्टर काका, असे चांगले असणारे आमचे जे श्री गुरु आहेत, त्यांच्या या आचाराची आणि विचारांची दखल समाजपुरुषांनी सुद्धा भरपूर घेतलेली आहे. आणि म्हणून डॉक्टर काकांच्या नावावर कितीतरी पुरस्कार जे आहेत ते काय झालेले आहेत तर जमा झालेले आहेत. अखिल भारतीय कीर्तन कुलाचा समाजभूषण पुरस्कार 2004 साली परमपूज्य डॉक्टर काकांना प्राप्त झाला. सन 2003 साली कोल्हापूर येथे वारकरी भागवत ज्ञानभूषण पुरस्कार जो आहे तो डॉक्टर काकांना प्राप्त झालेला आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी भूषण पुरस्कार हाही काकांना मिळालेला आहे. श्री संत कबीर भूषण पुरस्कार हाही काकांना प्राप्त झालेला आहे. 26 जानेवारी 2006. आता मी पुरस्कारांची नावं घेते आणि किती मिळाले याची मोजदाद श्रोत्यांनी करावी. हाही पुरस्कार काकांना मिळाला आहे, श्री संत कबीर भूषण पुरस्कार. तसंच 26 जानेवारी 2006 संभाजीनगर येथे मुकुंदाचार्य पुरस्कार. 2007 सांगली येथे जिल्हा नगर वाचनालयातर्फे श्री संत रामदास स्वामी पुरस्कार. 2008 साली मुरगुड येथे भव्य नागरी सत्कार काकांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी झालेला आहे. डोंबिवली येथे श्रीराम फाउंडेशन तर्फे जीवन गौरव पुरस्कार. तसंच डोंबिवली येथे पुलगाव स्वामी स्वरूपानंदांकडून आद्य शंकराचार्य पुरस्कार इत्यादी पुरस्कार जे आहेत. आणि ह्याच्याही व्यतिरिक्त आत्ताच नुकताच मिळालेला काकांना मुरगुड भूषण पुरस्कार, याचं सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती मिळालेली आहे. तर असं अनेक पुरस्कारांनी जे सन्मानित झालेले आहेत. समाज उगीच कोणालाही कधीही या पद्धतीचे पुरस्कार देऊ शकत नाही. ज्या वेळेला त्यांच्या कार्याची त्यांच्या वागण्याची दखल घेतली जाते त्यावेळेलाच त्यांना पुरस्कृत केलं जातं. म्हणून श्री गुरु काका चांगले, श्री गुरु काका चांगले. आता पुढच्या कडव्यामध्ये परमपूज्य मंदाताई म्हणतात, वैद्यक शास्त्री निपुण मान्यता, व्यवसायाने सेवी जनता, रुग्णांची जाहला देवता, यशशिखरी असता व्यवसाया, इदम न ममया बुद्धी त्यजिले. आता सध्याचा वैद्यकीय व्यवसाय आणि डॉक्टर काकांनी केलेला वैद्यकीय व्यवसाय ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सध्या अशा डॉक्टरकडे जायचं म्हणजे कुठल्या तरी चेनमध्ये आता आपण अडकणार अशी दहशत वाटायला लागलेली आहे. पण परमपूज्य डॉक्टर काकांनी जो व्यवसाय केला तो व्यवसाय मात्र त्यांनी ह्या पद्धतीने केला की रुग्णांना ते देवता वाटायला लागले. आता हे आम्ही प्रत्यक्ष आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ज्या वेळेला काकांच्या घरी राहण्याची संधी प्राप्त झालेली होती त्यावेळेला दारावरून जाताना कित्येक लोक जे आहेत ते जसं देवळावरून जाताना आपण देवाला नमस्कार करतो तसं काकांच्या घराकडे पाहून नमस्कार करताना आम्ही स्वतः अनुभवलेले आहेत. रस्त्याने जर त्यांची गाडी जाताना दिसली त्यात काका दिसले तर त्या गाडीत बसलेल्या काकांनाही नमस्कार करणारे लोक आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. तसं मुरगुडच्या लोकांसाठी डॉक्टर काका हे देवताच आहेत. ह्या पद्धतीने आता जवळजवळ 94 सालपर्यंत डॉक्टर काका आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा श्री गुरु पदापर्यंत पोहोचलेले आहेत. ते इकडच्या लोकांना अजिबात माहिती नव्हतं. त्यांच्या मनामध्ये तोपर्यंत डॉक्टर काका म्हणजे आमचे साहेब, म्हणजे आम्हाला कशातून मुक्त करणारे तर रोगातून मुक्त करणारे असे आमचे साहेब, एवढीच त्यांची कल्पना होती. पण 94 साली परमपूज्य काकूंनी या ठिकाणी एक शिबिराचं आयोजन केलं होतं की तुम्ही गावोगावी जाता, विदर्भात फार जाता, मग तिथल्या लोकांना एकदा मुरगुडला बोलवलं पाहिजे असं काकूंना वाटलं.
आणि इकडचे मुरगुडचे लोक काकांसंबंधी काय बोलतात तेही आम्हाला या ठिकाणी काकांचे एक मित्र अशोक कुलकर्णी म्हणून होते, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की इकडचे लोक म्हणतात की पश्चिम महाराष्ट्राची गाय पण विदर्भात जाऊन दूध देते. गाय कुठली आहे तर पश्चिम महाराष्ट्राची. म्हणजे विदर्भात काकांचं कार्य जे आहे ते खूपच त्या ठिकाणी वाढलेलं होतं आणि दरवर्षी काका दोनदा तीनदा तरी त्या ठिकाणी विदर्भामध्ये यायचे. मग इथं 94 साली ज्या वेळेला सगळ्यांनी पाहिलं की गावोगावचे लोक आलेले आहेत, डॉक्टर काकांना श्री गुरु म्हणून नमस्कार करत आहेत, त्यावेळेला इथल्या जनतेला डॉक्टर काका वेगळ्या प्रकारची एक गुरुदेवता आहे हे सुद्धा लक्षात आलं. आणि तोपर्यंत मात्र त्यांची देवता काय की रोग बरं करणारा. पण नंतर लक्षात आलं की अरे हे जे डॉक्टर काका आहेत ते नुसतं शरीराचा रोग बरा करत नाही, तो भवरोग सुद्धा काय करत आहेत तर जागोजागी जाऊन तो दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि वैद्यकशास्त्री निपुण मान्यता, आता ह्यामध्ये सुद्धा त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, जे काही त्या ठिकाणी अनेक जणांचे बाळंतपण, म्हणजे आता अनेक लोक आमच्याकडे येतात त्यावेळेला एका मुलीने मला सांगितलं माझा जन्म काकांच्या हातचा आहे. आता बघा, म्हणजे ज्यांचा जन्म काकांच्या हातून झालेला आहे त्यांचे मुलं सुद्धा सांगतात की आमचा जन्म काकांच्या हातचा आहे. म्हणजे किती वर्ष काकांनी हे कार्य जे आहे ते अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे. बरं, हे पार पाडत असताना फीस अजिबात त्यांच्या मनामध्ये फीस विषयीचा विचार अजिबात नव्हता. आता अनेक शेतकरी, इकडचा समाज जो आहे तो शेतकरी समाज आहे, अनेक जण त्या ठिकाणी बाळंतपणासाठी त्यांच्याकडे जायचे. आणि ज्या वेळेला काकांच्या असं लक्षात आलं की फीस देण्यासाठी पैसे नाहीत आणि म्हणून आपल्या जवळचा एखादा दागिना किंवा मंगळसूत्र, त्यांच्याजवळ दागिने असून असून कुठलं तर मंगळसूत्राचे 4 मणी जे काय सोन्याचे असतात तर ते सुद्धा त्या विकायला निघतात आणि आपली फीस देण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा काका त्यांना ते मंगळसूत्र तसंच राहू द्या म्हणायचे आणि मग नंतर एखादी कोथिंबिरीची जोडी, एखादी मेथीची जोडी असं देऊन त्या फीस त्या ठिकाणी घेतली जायची. आता हे हल्ली शक्य तरी वाटतं का हो की असं काही असू शकतं? पण काकांनी मात्र अशी प्रॅक्टिस केलेली आहे. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय जो आहे तो ह्या पद्धतीने केलेला आहे. मोटरसायकलवर जाऊन अनेक रुग्ण तपासलेले आहेत. त्यानंतर सिरियस झालेले जे मुरगुड किंवा खेड्यापाड्यातले रुग्ण आहेत त्यांना जर कोल्हापूरला नेण्याची वेळ आली तर स्वतःच्या गाडीत घालून, त्या ठिकाणी पैशाचा कुठलाही विचार नाही, पण रुग्ण बरा झाला पाहिजे हे लक्षात घेऊन स्वतःच्या गाडीत घालून काका त्या कोल्हापूरपर्यंत त्यांना घेऊन जात असत. आणि ते बरं होणं हे जास्ती त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. पैसा हा त्यांच्या दृष्टीने पहिल्यापासूनच गौण होता. पण तरी डॉक्टर काका म्हणतात की परमेश्वराने मला काही कमी पडू दिलं नाही, कारण तो त्याची दखल घेतोच. जो या पद्धतीने सेवा करतो त्याची दखल जो आहे तो परमेश्वर नक्कीच घेतो. मग वैद्यकशास्त्री निपुण मान्यता, आणि ही त्यांची मान्यता जी आहे ती मान्यता त्यांना वयाच्या 52व्या वर्षी उत्तम चालणाऱ्या वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त होऊन ते पारमार्थिक कार्याला त्यांनी जरी वाहून घेतलेलं असलं तरी महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत केलेलं आहे. म्हणजे वैद्यकीय शास्त्रातल्या निपुणतेसाठी सुद्धा त्यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर असे हे डॉक्टर काका रुग्णांची देवता, म्हणजे प्रॅक्टिस सोडल्यानंतर सुद्धा नवीन डॉक्टरांकडनं तपासून आल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा पेशंट डॉक्टर काकांकडे जायचा आणि हे बरोबर आहे का विचारायचा. त्यांनी दिलेलं औषधं असतील, त्यांनी सांगितलेलं पुढचं जे काय असेल ते त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे का असं जाऊन त्या ठिकाणी विचारत होते. असे हे डॉक्टर काका. व्यवसायाने सेवी जनता, की रुग्णसेवा जी आहे ती त्यांनी अत्यंत मनोभावे आणि पेशंटला देव समजूनच त्यांनी ती केलेली आहे. आणि डॉक्टर काका स्वतः सांगतात, म्हणजे स्वतःविषयी खरं तर फारसं कधी काका बोलत नाहीत, पण आता या जानेवारी महिन्यामध्ये ज्या वेळेला मी आणि माझी मुलगी काकांकडे सेवेला होतो त्यावेळेला असं सहज जुन्या गोष्टी काही सांगाव्याशा त्यांना वाटल्या, आमच्याशी बोलाव्याशा वाटल्या. त्यावेळेला काका म्हटले की मी हा व्यवसाय करत असताना
कधीही जात-पात पाहिली नाही, कधीही जात-पात पाहिली नाही. आणि त्यामुळे खेडोपाडी जिथं पेशंट असतील आणि जिथं बोलावणं येईल तिथं जाऊन मी ही सेवा केलेली आहे. आणि त्यामुळे एवढे सगळे बहुजन समाजाचे लोक सुद्धा माझ्याशी जोडले गेलेले आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की सेवा करताना जात-पात हा विचार कधीही मनामध्ये त्यांनी बाळगलेला नाही. हे अत्यंत महत्त्वाचं काकांचा एक उत्तम गुण. आणि म्हणून आमचे डॉक्टर काका डॉक्टर म्हणूनही चांगले आहेत, श्री गुरु म्हणूनही चांगले आहेत, माणूस म्हणूनही चांगले आहेत, सर्व तऱ्हेने फक्त चांगलेच आहेत. एवढंच त्यांच्याविषयी या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बरं, आता प्रॅक्टिस चालत नव्हती, शरीर थकलेलं होतं म्हणून त्यांनी या व्यवसायाचा त्याग केलेला आहे किंवा सोडून दिलेला आहे असं आहे का? तर असंही अजिबात नाही. तर व्यवसाय अत्यंत उत्तम पद्धतीने चाललेला असताना स्वतःचं हॉस्पिटल त्यांनी दुसऱ्याच्या हाती सोपवलं. आणि ते दुसऱ्याच्या हाती सोपवल्यानंतर परत ते कसं चालतं, तो किती फीस घेतो वगैरे मी काहीही पाहिलं नाही म्हणतात काका, की मी यातलं परत काहीही पाहिलं नाही. डॉक्टर काका म्हणे कितीतरी लोकांजवळ त्यावेळेला फीस द्यायला पैसे नसायचे, मग उधारी लिहून ठेवा म्हणून मला सांगायचे, ती काही लिहून ठेवलेली असायची. पण ज्या वेळेला मी या व्यवसायाचा त्याग केला त्यावेळेला सर्वप्रथम जर मी काय केलेलं असेल तर उधारीच्या वह्या ज्या आहेत त्या फाडून टाकल्या. कारण माणूस दिसल्यानंतर मला पैसा दिसायला नको, तर तो माणूसच दिसायला हवा. ही काकांची त्या ठिकाणची तळमळ जी आहे ती आपण लक्षात घेऊ शकतो. आपण नुसतंच ओवी म्हणतो, पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, पण आम्हाला काही आतला भगवंत दिसत नाही. आणि काकांना मात्र वरच्या शरीरापेक्षा सुद्धा आतला भगवंत जो आहे तो सातत्याने त्यांचं लक्ष जे आहे ते तिकडं होतं. मग आता ती प्रॅक्टिस सोडल्यानंतर सुद्धा काका म्हणे माझ्या घराकडे मोर्चा घेऊन येणारे पुष्कळ होते म्हणे प्रॅक्टिस सोडली म्हणून. कारण इतकं छान सगळ्यांना हातगुण त्यांचा येत असतानाही ते का बरं थांबले असं सगळ्यांना वाईटही वाटत होतं. पण अध्यात्माचं जे काय ज्याला आपण म्हणू ओढ आहे, ती ओढ त्यांच्या चित्तात इतकी वाढलेली होती की दोन्ही मुलींचं आता लग्न झालेलं आहे, म्हणजे ह्या क्षेत्रातलं आपलं कर्तव्य पूर्ण झालेलं आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्याच्यावर अक्षरशः पाणी सोडलेलं आहे. परत काही तिकडं जाऊन काकांनी पाहिलेलं नाही किंवा काही नाही. उधारीच्या वह्या सुद्धा सगळ्या काय केलेल्या आहेत तर फाडून टाकलेल्या आहेत. बरं, आता काकांचा जो काही अभ्यास आपण म्हणतो की एवढा त्यांचा झालेला दिसतोय, शंकराचार्यांच्या वाङ्मयाचा किंवा सगळ्या महाराष्ट्रीयन संतांचा जो अभ्यास त्यांनी केलेला आहे, तो अभ्यास त्यांनी 52व्या वर्षानंतर सुरू केलेला आहे का? 18 तास प्रॅक्टिस चाललेली असताना सुद्धा काका अध्यात्मशास्त्राचे ग्रंथ वाचण्यासाठी वेळ काढत होते. ज्या वेळेला त्यांना विचारलं कोणी की तुम्ही एवढा सगळा अभ्यास कसा केला प्रॅक्टिस चालू असताना, तेव्हा काकांनी एक उत्तर दिलेलं आहे, मी कधी रोटरी क्लब, लॉयन्स क्लब वगैरे जॉईन केलेला नाही, तो माझा वेळ जो आहे तो भरपूर वाचलेला आहे आणि त्यामुळे मला हा सगळा अभ्यास जो आहे तो छान पद्धतीने करता आलेला आहे. म्हणजे काकांच्या भाषेमध्ये त्यांनी उपद्व्याप अजिबातच केले नाही. जे काही केलं ते फक्त व्यापच व्याप केलेला आहे आणि दोन्हीकडे ते या पद्धतीने पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. आता त्यांच्याविषयी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे ते म्हणतात की डॉक्टर देशमुख हे 24 तास अडकवून ठेवणाऱ्या वैद्यकीय व्यवसायासारखा व्यवसाय सांभाळून अध्यात्मज्ञानाचा अभ्यास सातत्याने करीत असल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहेत. उद्गार कोणाचे आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरेंनी त्यांच्याविषयी काढलेले हे उद्गार. नंतर पत्रद्वारा दासबोध अभ्यासाचा उपक्रम ज्यांनी सुरू केलेला आहे ते आदरणीय द्वावा केळकर काकांविषयी म्हणतात, ऐहिक समृद्धीची खाण असलेला मोठा व्यवसाय स्वेच्छेने थांबवून आध्यात्मिक ज्ञानाची गंगा सामान्य लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणारे डॉक्टर देशमुख हे आधुनिक ऋषीच आहेत. आदरणीय सुनील दादा चिंचोळकर सुद्धा परमपूज्य डॉक्टर काकांविषयी असेच उद्गार काढायचे की सुटाबुटातला संत किंवा आधुनिक काळातला ऋषी, या पद्धतीने सुनील दादा सुद्धा काकांविषयी गौरवाने बोलायचे.
तिसऱ्या कडव्यामध्ये मंदाताई म्हणतायत, दुसऱ्या कडव्यामध्ये, रहस्य वक्ता वेदांताचा, नैष्ठिक प्रेमी अद्वैताचा, ज्ञानवारसा आचार्यांचा, सद्गुरु कृपया आत्मचिंतने, इच्छेच्छेने जनास बोले, श्री गुरु काका चांगले. आता रहस्य वक्ता वेदांताचा, अद्वैताचं ज्ञान हे अगदी तळहातावर असणाऱ्या आवळ्याप्रमाणे परमपूज्य डॉक्टर काकांना भावलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक प्रवचनाच्या वेळेला त्या अद्वैताचं तत्वज्ञान त्याच खुबीने आपल्यासमोर मांडण्यामध्ये काय झालेले आहेत, ते यशस्वी झालेले आहेत. आद्य शंकराचार्य हे त्यांचं आराध्य दैवत आहे. आद्य शंकराचार्यांचे ग्रंथ आता त्यांच्या लेखीकडनं सुद्धा किंवा परमपूज्य काकूंकडनं सुद्धा काही गोष्टी ज्या आम्हाला कळलेल्या आहेत, ते म्हणायचे गाडीतून आम्हाला फिरायला घेऊन जायचे, पण त्या गाडीच्या डिक्कीमध्ये काशीवरून येताना वगैरे सगळी डिक्की ग्रंथांनी भरलेली असायची. कशाने भरलेली असायची, तर ग्रंथांनी भरलेली असायची. परमपूज्य डॉक्टर काकूंना सुद्धा पहिल्यांदा जो काकांनी ग्रंथ प्रेझेंट केला तो मांडुक्य कारिका हा ग्रंथ दिलेला होता. आता ते सुद्धा मला कसं समजलं, तर काकांनी मला सांगितलं की तू मांडुक्य कारिकेचा अभ्यास कर. म्हटलं बरं काका, पण तो नाही आहे आणि तो उपलब्धही नव्हता ग्रंथ, म्हणजे परत त्याची आवृत्ती निघालेली नव्हती. मग म्हणे मी नागपूरला या तारखेला जाणार आहे, तू महाराष्ट्रावर येशील तेव्हा मी तुला तो ग्रंथ देतो म्हणे. मग महाराष्ट्रावर आम्ही भेटायला गेल्यानंतर ते मांडुक्य कारिकेचा ग्रंथ काकांनी मला दिला आणि मला देताना म्हणतात, हा वसूला मी प्रेझेंट दिलेला आहे, तू झेरॉक्स करून घे आणि मला परत दे. म्हणजे पहिला ग्रंथ त्यांनी कुठला दिलेला आहे, तर मांडुक्य कारिकेसारखा ग्रंथ. म्हणजे आपल्याला आता आठवतं की नाही, अरुंधती आणि वसिष्ठ हे डोळ्यासमोर येतात की असं सुद्धा पती पत्नीमध्ये संवाद असले पाहिजे, एकमेकांना नुसतंच साड्या कपडे न देता असे ग्रंथ एकमेकांना दिले गेले पाहिजेत, त्याच्यावर आपापसात काही चर्चा झाली पाहिजे. हे त्यांच्याकडनं हेही आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतं. तर या डॉक्टर काकांविषयी ते रहस्य वक्ता वेदांताचा कसा आहेत याविषयी मंदाताईंचं आपण वचन ऐकूयात. मंदाताई काकांविषयी बोलतात, प्रभावी प्रवचन, प्रवचनातील प्रासादिक शब्द, प्रवचनांसाठी प्रवास, चित्ताची प्रसन्नता, प्रवासातून सहजपणे साधणारा आध्यात्मिक मूल्यांचा प्रचार, हे सर्व साधण्यासाठी प्रखर वैराग्य आणि प्रबळ इच्छाशक्ती, प्रजारंजनाऐवजी प्रजाप्रबोधन साधण्याचा श्रद्धायुक्त प्रयत्न, बेजोड प्रसंगावधान, प्रपंच प्रवृत्तीचे प्रशमन. काय म्हटलंय, म्हणजे ज्यांच्या घरी ते जायचे उतरायचे त्यांच्या चित्तातून त्यांच्या नकळत प्रपंच जो आहे तो काकांनी काढूनच टाकला हो. ह्याचा अनुभव आता इथं बसलेले किती जण तरी सांगतील की प्रपंचाचं जे शमन करावं लागतं ते काकांनी ह्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. आणि असे अखंड प्रकाशमय जीवन ज्यांचे, त्या प्रज्ञा प्रभात प्रभाकराला, काय म्हटलंय बघा, प्रज्ञा प्रभात प्रभाकराला प्रणाम. आणि म्हणून श्री गुरु काका चांगले. हे मंदाताईंनी एवढे गुण त्यांचे सगळे काय केलेले आहेत तर जवळून पाहिलेले आहेत आणि म्हणून ते त्यांच्याविषयी तसे उद्गार काढतात. आता श्रीयुत मुंगळे महाराज म्हणून जे आहेत ते काकांविषयी बोलताना म्हणतात, तत्वज्ञानाचे अबाल सुबोध विवरण करणारी त्यांची वाणी म्हणजे ती कशी आहे, तर खेचराच्याही मना आणि सात्विकाचा पाना, की श्रवणासवे सुमना समाधी जोडे. की काकांचे प्रवचन ऐकता ऐकताच श्रवण समाधी ज्याला म्हणतात ती समाधी खरोखरीच काय होते तर ऐकणाऱ्याची लागते, पण न झोपता ऐकले तर. पुढचं एक आपल्या समोर आहे की काकांचे प्रवचन जर न झोपता ऐकले तर. आता या श्रवण समाधीच्या बाबतीत किंवा काकांचे प्रवचन ऐकताना अगदी सुरुवातीला म्हणजे 88-89 सालची गोष्ट असेल, त्यावेळेला आत्माराम हा ग्रंथ डॉक्टर काका सज्जनगडला सांगत होते आणि मी पहिल्यांदाच त्या म्हणजे अभ्यास वर्गाला वगैरे गेलेली होते गीतालीच्या आईसोबत. आणि तिथं ऐकताना मला एक म्हणजे जे आजपर्यंत आपण कधीच ऐकलेलं नाही असं काहीतरी, हे परमार्थ म्हणजे वेगळं काहीतरी असं काकांकडनं ऐकायला मिळायचं. असं वाटायचं की काका आपल्याला उंच उंच कुठंतरी घेऊन जात आहेत. मग मी काकांना प्रश्न विचारला एकदा,
म्हटलं काका तुमचे प्रवचन ऐकताना असं वाटतं हे इतकं छान आहे, सुंदर आहे, कुठंतरी उंच उंच तुम्ही आम्हाला घेऊन जातायत हे लक्षात येतं, पण हे जमतं का हो? तर काकांनी त्यावेळेला मला उत्तर दिलं. किती साल? 88-89. त्यावेळेला काकांनी मला उत्तर दिलं होतं, 22 वर्ष त्यात राहावं लागतं. आता त्यावेळेला माझं वय लहान होतं, देवदयेने त्याचे पुढचे इतके वर्ष मिळालेले आहेत. आता प्रत्येकाने स्वतःच शोधायचं की आता 22 वर्ष हातात आहेत का हे सगळं जाणण्यासाठी, का आता 22 तास त्यात राहावं लागेल. असं काळकाम वेगाचं गणित जे आहे ते आपलं आपण सोडवायचं आणि पुढे जाण्याचा जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. समर्थांच्या भाषेत सांगायचं झालं तर काकांची प्रवचन शैली कशी आहे, तर फोडून शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. आत्मा, ब्रह्म, माया याविषयी काहीच जाण नसणारे तुम्ही आम्ही सगळेजण श्रोते, पण आता त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिथपर्यंत आपण पोचलेले आहोत असं म्हणू शकत नाही, पण संकल्पना ज्या स्वच्छ व्हाव्या लागतात परमार्थ करताना, त्या संकल्पना शुद्ध आणि स्वच्छ करण्याचं सामर्थ्य जे आहे ते परमपूज्य डॉक्टर काकांच्या वाणीमध्ये मात्र नक्कीच आहे. जसं भगवद्गीतेमध्ये आपल्या समोर आहे, आश्चर्यवत आत्मतत्वाविषयी बोलणारा, आत्मतत्व समजून सांगणारा आणि सांगता सांगताच श्रोत्यांना श्रवण समाधीपर्यंत नेणारा असा हा आश्चर्य जो वक्ता आहे तो रहस्य वक्ता वेदांताचा. खरं तर वेदांताच्या अभ्यासाकडे कोणीच लवकर वळत नाही. नाम घेतात, जमेल तसं ध्यान करण्याचा प्रयत्न करतात, उपवास तापवास करतात, त्यानंतर वारीला जातात, पारायण करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो, पण वेदांत समजून घेतला पाहिजे असं मात्र आपल्या लवकर लक्षात येत नाही. आणि काकांचं फार मोठं या क्षेत्रातलं जर योगदान कुठलं असेल तर ते म्हणजे अनेक साधकांना त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याचं वळण लावलेलं आहे. आता खरं तर हे ग्रंथ कधी हातात आम्ही घेतले पण नसते. पंचदशी असेल, विचारसागर रहस्य असेल, खरं तर दासबोध ज्ञानेश्वरी जरी आम्ही वाचत असलो तरी त्यातलंही काही कळत नाही आम्हाला, पण तरी सुद्धा ते समज आणण्याची जी काय आम्हाला डॉक्टर काकांनी सवय लावून दिलेली आहे ते काकांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. दुसरं काकांच्या वक्तृत्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर ते म्हणजे वारकरी आणि धारकरी संप्रदायाला एकत्र आणण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केलेला आहे. जितके वचन ते समर्थांची प्रवचनाच्या माध्यमातून सांगतात तितकंच तो विषय समजून सांगताना ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची वचनं जी आहेत ती डॉक्टर काका सारखे सांगत असतात. म्हणून नागपूरचे जे प्रसिद्ध जोशी म्हणून विद्वान आहेत ते नेहमी म्हणतात की त्यांच्या शिष्यांनी आवर्जून प्रत्येक ठिकाणी हे सांगितलं पाहिजे की डॉक्टर काका खरंच अद्वैत संप्रदायाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी कधीही असं द्वैत मानलेलं नाही, तर समर्थांनी जे सांगितलेलं आहे तेच ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे, जे ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे तेच तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून हे सगळे जे संत आहेत ते काय करतात तर अद्वैताचाच प्रचार करणारे आहेत आणि डॉक्टर काकांनी सुद्धा हेच महत्त्वाचं कार्य जे आहे ते केलेलं आहे. आद्य शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत व त्यांना अनुसरणाऱ्या सर्व संतांवर परमपूज्य डॉक्टर काकांचं अगदी मनापासून प्रेम आहे. म्हणजे त्यांची ग्रंथ निर्माण करताना केवढी तळमळ की कित्येक असे महत्त्वाचे ग्रंथ आहेत की जे हिंदी भाषेमध्ये, संस्कृत मधले कित्येक असे महत्त्वाचे ग्रंथ आहेत की जे हिंदी भाषेमध्ये अनुवादित झालेले आहेत पण मराठीमध्ये झालेले नाहीत. तर असे अनेक ग्रंथ डॉक्टर काकांनी मराठीतून आमच्या समोर आणून ठेवलेले आहेत. हेही एक काकांचं काय आहे तर वैशिष्ट्य आहे. स्वतःच्या श्रीगुरु विषयी बोलताना काका म्हणतात, माझा श्रीगुरु शंकरू माथा ठेवून कृपा करू, दाविला मज प्राकारू परमार्थाचा. खरं तर श्रीगुरु त्यांना लाभण्यापूर्वीच डॉक्टर काकांनी ईशावास्य उपनिषदांवर वगैरे टीका केलेली होती, मराठी ओवीबद्ध टीका केलेली होती. आणि आता त्याच्यावर प्रस्तावना घेण्यासाठी म्हणून डॉक्टर काका खंदारकर महाराजांकडे गेले होते. म्हणजे सगळी त्यांची जी मनोभूमिका आहे परमार्थासाठीची ती भूमी आधीच पूर्ण सगळी तयार झालेली होती. फक्त एक त्या ठिकाणी स्पर्श आवश्यक होता
की शास्त्राला मान्य असणारा, म्हणून त्यांचा अनुग्रह काकांना लाभला आणि काका म्हणतात हे सगळं त्यांच्या कृपेमुळे आता पुढे चाललेलं आहे. त्यांच्याविषयी काका म्हणतात की संत सूर्य म्हणजे उपनिषदांवर त्यांनी ज्या मराठी ओवीबद्ध टीका केलेल्या आहेत त्या टीका करत असताना काकांची भूमिका काय आहे हे काका स्वतःच एका ओवीत सांगतात. संत सूर्य आयता प्रकाशे आरिसा घेऊनी कवडसे कौतुक मी पाडितसे बाळका परी, की यामध्ये माझ्या मनाचं असं काहीच नाही. आरसा घेऊन जसा कवडसा पाडतात तसं या सगळ्या संतांच्या ग्रंथाचा आरसा घेऊन मी आता काय करतो आहे तर कौतुकाने हे सगळं तत्वज्ञान तुम्हा समोर मांडतो आहे. पुढे ते म्हणतात की हे रचत असताना नाही काव्य अलंकार गोडी गेयतेचा विचार आचार्य शब्द आधार सोडिला नाही. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वाट पुसतू, शंकराचार्यांना धरून आम्ही हे सगळं लिखाण केलेलं आहे. समर्थ सुद्धा तसंच म्हणतात. उपनिषदांचं वगैरे ब्रह्मसूत्रावरचं जे शंकराचार्य भाष्य आहे म्हणजे महाराष्ट्रीय सर्व संतांनी आद्य शंकराचार्यांचा आदर्श ठेवूनच आपली ग्रंथरचना जी आहे अद्वैत प्रचूर ती आपल्या समोर मांडलेली आहे. काकाही अगदी तसंच म्हणतात की मी सुद्धा हे टीका करत असताना मी आचार्यांचा आधार सोडलेला नाही. म्हणजे जे आचार्यांनी सांगितलेलं आहे तेच त्यांनी संस्कृतमध्ये सांगितलं आणि काकांनी त्याचं मराठीमध्ये भाषांतर करून तुमच्या आमच्या समोर काय केलेलं आहे तर ते ठेवलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या कडव्यामध्ये परमपूज्य मंदाताई म्हणतात जन उद्बोधन आणि प्रवचने नामस्मरणे ग्रंथलेखने विवरित जाई मुक्ती साधने आत्मनिग्रही अनाग्रहीनित कधी न विषयी मन गुंतविले. फार महत्वाचं, एवढे ग्रंथ लिहिले, एवढे अफाट लेख काकांनी लिहिले. प्रसाद मासिक, त्यानंतर जीवन विकास, सज्जनगड हे आम्हाला माहिती असणारे. आता भक्तियोग नवीन सुरू झालं त्याच्यातूनही काकांच्या लेखमाला आहेत आणि अजूनही आम्हाला माहीत नसणाऱ्या अशा कितीतरी मासिकांना काकांनी अखंड काय केलेले आहेत तर लेख लिहून दिलेले आहेत. म्हणजे रात्री झोप नाही आली तर जे झोपलेले आहेत त्यांच्या नावाने कुरकुर न करता आपण मात्र काका काय करायचे तर कागद आणि लेखणी दोन्ही हातात घेऊन बसायचे आणि अनेक तऱ्हेचं वेदांत चिंतन जे आहे ते समर्थांच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या, तुकाराम महाराजांच्या ओव्यांच्या आधारे ते सगळं चिंतन त्या कागदावर उतरवायचे आणि ते लेख नंतर त्यांनी अनेक मासिकांना पाठवून दिलेले आहेत. बरं, आता मासिकासाठी लेखन करत असताना मानधनाची अपेक्षा यत्किंचित सुद्धा नाही. मानधनाची अपेक्षा यत्किंचित सुद्धा नाही, हे काकांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. एवढे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. ज्या वेळेला 1997-98 साली आम्ही काकांची गुरुपौर्णिमा अकोल्याला घेतली, पहिल्यांदी मोठ्या प्रमाणावर जी गुरुपौर्णिमा सुरू झाली ती अकोल्यापासून सुरू झाली. मग त्यावेळेला आम्ही काकांचा एक लेखांचा ग्रंथ म्हणून अध्यात्म आणि जीवन हा ग्रंथ जो आहे, काकांचे जे लेख आहेत ते एकत्रित करून तो ग्रंथ त्या ठिकाणी प्रकाशित केला. त्या ठिकाणी प्रकाशित करत असताना काकांना आम्ही त्याचं झेरॉक्स कॉपी पाठवली. त्याच्यावर लेखक म्हणून परमपूज्य डॉक्टर श्रीद देशमुख असं लिहिलेलं होतं आम्ही. काकांनी ते पाहिल्यावर म्हटलं की बाकी सगळं छान आहे, परमपूज्य काढून टाका. बघा लेखक कसा असावा, परमपूज्य काढून टाका. कारण तुम्हाला मी परमपूज्य वाटतोय, सगळ्या वाचकांना तसं वाटणार आहे का? त्यांना वाटल्यावर ते म्हणू देत, पण तुम्ही आधीपासून असा प्रचार करू नका. आता काय म्हणावं की केवढं मोठं मन आहे त्यांचं की परमपूज्य काढून टाका, फक्त डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख असं त्या ठिकाणी लिहा म्हणून. नंतर अकोल्याला असताना मनोहर जोशी म्हणून आमचे बंडूभैया पळसोदकर जे गुरुबंधू आहेत त्यांच्याकडे ते आलेले होते. मग तिथं ते आल्यानंतर आमच्याकडे ते घेऊन आले की डॉक्टर काकांविषयी काही बोलायचं वगैरे असेल तर आपण त्यांच्या घरी जाऊयात म्हणून. मग ते आमच्या घरी घेऊन आले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलेली एक आठवण अशी मनोहर जोशींनी की एवढे मी वेदांतावर लिहिणारे अनेक लेखक मी पाहतो आहे जवळून. प्रसाद मासिकाच्या निमित्ताने सतत जवळून सगळ्यांना पाहण्याचा प्रयत्न असतो, पण वेदांत म्हटलं की सगळेजण गंभीर चेहऱ्याचे असतात.
सगळेजण वेदांताचा अभ्यास करणारे म्हणजे गंभीर चेहरा असलाच पाहिजे, असं काहीतरी विद्वत्ता अंगात भिनलेली असलीच पाहिजे असं ते असतात म्हणे. पण परमपूज्य डॉक्टर काका एकच असा लेखक मला मिळालेला आहे की जो वेदांताचं आचरण म्हणजे कशा पद्धतीने करतो, तर वेदांताचा अभ्यासच मुळात आनंदासाठी करायचा असतो, आनंदरूप होऊन जगण्यासाठी करायचा असतो. तर डॉक्टर काका जे आहेत ते वेदांतावर फक्त लिहित नाहीत, तर वेदांत आचरणात आणतात. आणि अखंड हसतमुख असणारा एक लेखक आम्हाला ह्या निमित्ताने मिळालेला आहे. म्हणून म्हटलं की वेदांताचा काय आहे तर रहस्य वक्ता असं मंदाते म्हणतात की वेदांत कशासाठी अभ्यासायचा आहे तर असं अखंड प्रसन्नतेसाठी. पण तीच प्रसन्नता अभ्यास करता करता निघून जात असेल आणि त्याचं ओझं डोक्यावर चढत असेल त्या विद्वत्तेचं, तर काय फायदा. पण काका ह्या प्रकारचे लेखक आहेत. जन उद्बोधन आणि प्रवचने, किती प्रवचने त्यांनी केली, कशा परिस्थितीमध्ये केली, कुठं कुठं जाऊन केली, हे सगळं इकडच्या एरियातल्या लोकांना जास्ती माहिती आणि त्याचं अनुभव साक्षी मी आणि शुभा आहे. आता आदमापूर आपल्याला एवढं मोठं झालेलं दिसतंय. आम्ही ज्या वेळेला आलो होतो इकडं मंदाताईंसहच आलेले होतो, वनारसे फॅमिली, सांगवीकर फॅमिली असं मिळून मंदाताई असं आमची ती ट्रिप निघालेली होती. आणि नंतर आम्ही मुरगुडला आलो. मुरगुडला आल्यानंतर परमपूज्य मंदाताईंचे प्रवचन विठ्ठल मंदिरामध्ये ठरले आणि डॉक्टर काकांचं प्रवचन त्याच दिवशी आदमापूरला होतं. तर श्री सांगवीकर आणि श्री वनारसे मंदाताईंसोबत विठ्ठल मंदिरात गेले आणि त्यांच्या दोघी सौ काकांसोबत तिकडे गेल्या. कुठं तर आदमापूरला गेले. आता आदमापूरला आम्ही ज्या वेळेला काकांसोबत गेलो त्यावेळेला एवढं मोठं मंदिर वगैरे तिथं काहीच नव्हतं. छोटंसं मंदिर बांधलेलं होतं. त्या मंदिरामध्ये पूर्ण डॉक्टर काकांनी जी बाळूमामावर पोथी लिहिलेली आहे त्यातल्या सगळ्या ओव्या त्या भिंतींवर लिहिलेल्या होत्या. आम्ही त्या मंदिराच्या तिथं गेलो. मंदिरात सभागृह वगैरे नव्हतं, बाहेरच पटांगणात काकांचं प्रवचन होणार होतं. पण आम्ही तिथं जाऊन बसल्यावर तिथले जे आयोजक आहेत त्यांनी माईक हातात घेतला आणि सांगायला सुरुवात केली, साहेब आलेले आहेत, चला सगळेजण या प्रवचनाला. हे असे काका खेड्यापाड्यात हिंडून त्यांनी हे समाज जागृतीचं काम जे आहे, जनजागृतीचं काम जे आहे ते काकांनी केलेलं आहे. दुसरं मानधनाची कधीच अपेक्षा नाही. त्यांच्यासोबत कित्येक ठिकाणी आयोजक म्हणून म्हणा किंवा अजून दुसऱ्या काही कारणासाठी आम्ही अनेक ठिकाणी काकांसोबत जाण्याचा त्या ठिकाणी प्रसंग आलेला आहे. पण फक्त श्रीफळ हातात दिलं तरी काकांचं कधीही त्याविषयी काही तक्रार नाही. जिथं मानधन मिळतं तिथंच मी जाईल असं कधीही नाही. म्हणजे काका आणि मंदाताई दोघांकडनं आम्हाला जे पाहायला मिळालं ते ह्या पद्धतीने की कधीही मानधनाचा विषयच नाही. ज्या वेळेला अकोल्यामध्ये आम्ही काकांचे प्रवचन आयोजित करत होतो तेव्हा गमतीने मी डॉक्टर काकांना एकदा म्हटलं, काका खरोखरीच आम्ही खूपच म्हणजे फुल ना फुलाची पाकळी असंच तुम्हाला पाकिटात देतो. म्हटलं तुम्ही तर इतक्या लांबून येता, पण खरोखरीच आमच्याजवळ काही एवढं नाही आहे, आम्ही खरंच फुल आणि फुलाची पाकळी देतो. तर काकांनी उत्तर दिलं, काही देऊ नकोस, लोक एकत्र आणण्याचं तुम्ही काम करताना हेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, की लोक एकत्र आणणं त्यांना या मार्गामध्ये प्रवाहित करणं हे जितकं महत्वाचं आहे त्याच्या इतकं मानधन जे आहे ते महत्वाचं नाही. कधीही मानधनाचा विषय कधी काकांनी काढलेला नाही. तर ह्या प्रकारचं उद्बोधन जे आहे आणि प्रवचन जे आहेत ते काकांनी कुठून कुठपर्यंत केलेले आहे. अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर इथपर्यंत काका पोहोचलेले आहेत. म्हणजे मी म्हणलं एरवी तर मुरगुड गाव नकाशावर सुद्धा आम्हाला कधी शोधता आलं नसतं किंवा दिसलं नसतं, पण आज या मुरगुडचं नाव जे आहे ते असं सगळीकडे काय झालेलं आहे तर प्रसिद्ध झालेलं आहे. किती छोटंसं गाव पण त्या गावाची महती जी आहे ती आज काकांनी एवढी वाढवलेली आहे. मग काकांचे प्रवचन जितके बरं ग्रंथलेखन करत असताना आता आपण एखादं पत्र लिहायचं असेल किंवा आता आम्हालाच कोणी लेख लिहून द्या म्हटलं ना तर आम्ही म्हणतो नाही हो, त्याला खूप वेळ द्यावा लागतो. लेख लिहायचा म्हणजे वेळ द्यावा लागतो, बैठक लागते, त्याच्याशिवाय ते पूर्ण होत नाही. पण काकांचं सगळं ग्रंथलेखन आम्ही जे अनुभवलेलं आहे ते घरी आल्यानंतर आता प्रवचनाची वेळ संध्याकाळची असायची. मग काका जेव्हा मधला वेळ आहे त्यावेळेला फुल स्केप असे कागद मागून घ्यायचे, शाईचा पेन मागून घ्यायचे, एक पॅड मागून घ्यायचे आणि लिहायला बसायचे.
आणि ते लिहायला बसलेले असताना गावातले साधक जर त्यांना भेटायला आले तर तितक्या शांतपणे ते बाजूला ठेवायचे, त्यांच्याशी बोलायचे, ते गेलं की परत लिहायला बसायचे. मग आता लेखनासाठी मूड नावाची गोष्ट असावी लागते का हो? ज्याला त्याची आवडच निर्माण झालेली आहे त्याला मूड नावाची गोष्ट असावी लागते का? पण आम्हाला मात्र कोणी मागितलं तर आम्ही म्हणतो अहो त्याला मूड यावा लागतो, ते तसं व्हावं लागतं. इतके त्यांनी असे साधे असे सगळे केलेले आहेत. बरं, प्रवचन करताना सुद्धा दरवर्षी अकोल्यात ज्या वेळेला प्रवचनाचं आयोजन असायचं तेव्हा मंदाताई सांगायच्या, जयश्री अमरावतीचे आम्ही सगळे लोक आज अकोल्याला काकांच्या प्रवचनासाठी येतो आहोत आणि आजचे काय कार्यक्रम असतील जेवणा खाण्याचे बाहेरचे ते सगळे रद्द कर, सगळेजण आम्ही इथंच घरी काकांसोबत जेवणार आहोत. मग आता मंदाताई पूर्ण दिवस घरी होत्या आणि त्या पाहत होत्या, म्हणजे आता 5ची जर काकांची प्रवचनाची वेळ ठरलेली असेल तर 4:30 पर्यंत त्यांना भेटायला येणारे लोक तिथं असायचे. आणि मंदाताई म्हणतात बघ त्यांना तिथं पुरुषोत्तम योग सांगायचा आहे आणि पुस्तक हातातही घेत नाही, हे केवढा वक्ता कसा आहे बघ म्हणे, की याला अभ्यासच करावा लागत नाही, इतकं ते सगळं जे आहे तत्वज्ञान ते आत मुरलेलं आहे. मंदाताईंचे वाक्य आहेत की बघ त्याला काही अभ्यास सुद्धा करावा लागत नाही, इतकं ते तत्वज्ञान जे आहे ते अंगोपांगी त्यांच्या बहरलेलं आहे. मग प्रवचन करतानाही तितकेच प्रसन्न, त्यानंतर लेखन करतानाही तितकेच प्रसन्न, अनुग्रह देताना तितकेच प्रसन्न आणि घरातून बाहेर पडतानाही तितकेच प्रसन्न. हे अनेक महत्वाचं आहे त्यांचं, की ते सुद्धा त्यांचं तितकंच प्रसन्नतेचं, कुठेही काहीही. बरं, जिकडून आले तिकडची फाईल क्लोज. अमरावतीहून जर अकोल्याला आले तर अमरावतीचं एकही काही त्याविषयी बोलणार नाही, की कुठं उतरलो होतो, कशी व्यवस्था झाली, तिथं काय प्रवचनाचा विषय होता, कोणाकोणाकडे गेलो, अजिबात एकही शब्द त्या ठिकाणी नाही. अकोल्याला आले की अमरावतीची फाईल क्लोज, अमरावतीला नागपूरहून आले की नागपूरची फाईल क्लोज. या पद्धतीने सगळं काकांचं वागणं जे आहे ते जवळून पाहायला मिळालेलं आहे. नामस्मरणे ग्रंथलेखणे. अगदी नामस्मरणाच्या बाबतीत स्वतःही प्रवचनात काका नेहमी सांगतात की नामस्मरण जे आहे ते कसं माळ घेऊनच हातात घेतलं पाहिजे असं नाही, तर त्याचं सतत अनुसंधान आपल्या चित्तात राहायला पाहिजे. आणि हे अनुसंधान काकांच्या चित्तात कसं होतं, आमची नगरची आत्या इथं आलेली आहे, तिच्या घरी एकदा म्हणजे मुलींनी आमच्या प्रवचन ठेवलेले होते नगरमध्ये आणि उतरण्याची व्यवस्था आत्याकडे केलेली होती. आता काकांची रोज सकाळी फिरायला जाण्याची सवय, कुठेही गेले तरी सकाळी 6-6:30 बाहेर काका फिरायला नक्कीच जाणार. तर काका फिरायला गेलेले होते आणि येताना त्यांना असं दुकानं उघडे दिसले काही, तर चॉकलेट दिसलं त्या ठिकाणी म्हणून त्यांनी ते डेअरी मिल्कचं चॉकलेट वगैरे 2-3 घेऊन आले. आणि आमच्या आत्याचा जो नातू लहान होता, तो 2-2.5 वर्षाचा, तो उठलेला होता सकाळी. खरं लहानपणी सकाळी उठतात मुलं, मोठे झाल्यावर नाही उठत. तो सकाळी उठलेला होता, त्याच्या हातात डॉक्टर काकांनी ते चॉकलेट दिले. ते चॉकलेट घेऊन तो स्वयंपाकघरात गेला तर आमची आत्या त्याला म्हणते, सकाळी सकाळी कोणी दिले रे तुला एवढे मोठे चॉकलेट, कोणी दिले रे असं तिने जोरात विचारलं. तर तो उत्तर देतो, हरिओमनी दिले. त्याला काकांचं नाव माहिती नाही, काही माहिती नाही, पण 1-2 दिवस जो काय घरात त्यांनी ते पाहिलं काकांचं, की अरे हे जे आजोबा आहेत ते थोड्या थोड्या वेळाने हरिओम म्हणतात. काका म्हणे किती छान माझं बारसं करून टाकलं त्यांनी, हरिओमच मला नाव देऊन टाकलं. म्हणजे यांच्या आतमध्ये एवढं नाम हे जे आहे ते मुरलेलं असतं. आणि आपल्यालाही काका नेहमी सांगतात की रामकृष्ण हरीचा ह्या पद्धतीने तुम्ही उपयोग करू शकता. अनुकूल घडलं तरी रामकृष्ण हरी, प्रतिकूल घडलं तरी रामकृष्ण हरी. इतकं मन स्वस्थ ठेवण्यासाठी या नामस्मरणाचा आपल्याला छान पद्धतीने उपयोग करता येतो. मंदाताई म्हणतात, विवरित जाई मुक्ती साधने. मुक्ती म्हणजे नंतर कधीतरी केव्हा तरी एकदाच मिळणारी गोष्ट आहे असं साधारणतः तुम्हाला आम्हाला वाटतं, पण डॉक्टर काका असं नाही म्हणत. ते म्हणतात, ज्या क्षणी तुम्ही शास्त्रशुद्ध विचार करता त्या क्षणी त्या चुकीच्या विचारातून तुम्ही मुक्त होता. आणि असं करता करता मग विचार करण्याचं सुद्धा एकदा काम पडत नाही, इतकं अंतःकरण मोकळं राहतं. म्हणजे मोक्ष ही कधीतरी एकदा होणारी गोष्ट नाहीये.
तर ती ज्या क्षणी शास्त्रशुद्ध विचार म्हणून सन्निधाची असावा विचार. सगळे संत आपल्याला तेच सांगतात की नाही, की बाकीचं जाऊ दे, आपण सतत जे काय आपण श्रवण केलेलं आहे संतांकडनं, जे ग्रंथामध्ये वाचन केलेलं आहे, तो विचार जर सातत्याने आपल्या ठिकाणी असेल तर तिथल्या तिथं आपल्याला मुक्तीचा अनुभव जो आहे तो येत राहतो. आणि असं अखंड ज्या वेळेला राहतं त्यावेळेला तो जीवनमुक्तीचा अनुभव असतो. आदरणीय घाटगे साहेब सुद्धा त्यांचा अनुभव नेहमी आपल्याला सगळ्यांसमोर सांगायचे की आम्ही तर खरं राजकारणात आहोत. आता राजकारण म्हणलं की आपल्याला माहिती आहे सध्याचा काय सगळा गदारोळ चाललेला असतो तिथं. पण अशा फील्डमध्ये असताना सुद्धा जर आमच्या चित्ताला काही त्रास झाला तर घरी आल्यानंतर डॉक्टर काकांचा ग्रंथ उघडला की आपल्याला त्यातून सोडणारा एक विचार आम्हाला त्याच्यात मिळायचा. म्हणजे त्या विचारांचा केवढा प्रभाव असला पाहिजे की जो तुम्हाला आम्हाला त्या त्या गोष्टीतून मुक्त करतो. एवढं त्यांना त्याच्या मागे आचाराचं सामर्थ्य असल्यामुळे, आचरणाचं सामर्थ्य असल्यामुळे आपणही असा अनुभव आत्ता घेऊ शकतो की ज्या वेळेला मन बेचैन झालेलं आहे, उद्विग्न झालेलं आहे, काय करावं ते कळेनासं झालेलं आहे, त्यावेळेला काकांचा कुठलाही एक ग्रंथ हातात घ्यावा आणि उघडून पाहावा. उघडून पाहता क्षणी आपल्याला तिथं एक वाक्य पहिलं असे नजर ज्याच्यावर जाते तो विचार त्या दिवशी काकांनी आपल्याला त्या गोष्टीतून सोडवण्यासाठी दिलेला असतो. खरंच असं असतं का हो, करून पहा, एवढंच त्याचं उत्तर आहे. की खरंच असं असतं का, असं होतं का, त्याचं एकच उत्तर आहे, तुम्ही करून पहा. आता जागोजागी ज्या वेळेला अनेकांच्या भेटी होतात, अनेकांच्या घरी या प्रवचनाच्या निमित्ताने राहणं होतं, त्यावेळेला सगळ्या साधकांना मी मनापासून एकच सांगते, अरे तुम्ही बाकी सगळं साधन करा पण दिवसातून एकदा तरी डॉक्टर काकाच्या ग्रंथातलं एक पान वाचायला सुरुवात करा आणि मग बघा विचारांना कशी सातत्याने ती सवय लागते की संतांचे संगती मनोमार्ग गती, असं जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते मनोमार्गामध्ये ते विचार येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर काकांच्या ग्रंथातलं एक पान तरी वाचलं पाहिजे. आता अवघड वाटतं, किती दिवस अवघड वाटेल? शब्दांची ओळख होईपर्यंत ते सगळं अवघड वाटतं, पण एकदा शब्दांची ओळख झाली, त्याचा अर्थ कळायला लागले तर डॉक्टर काकांनी इतकं सोपं कोणीच सांगत नाही असं नंतर आपल्या लक्षात येईल की वेदांत इतका अवघड असून सुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या समोर मांडण्याचं जे काकांचं कौशल्य आहे ते खरोखरीच विरळ आहे, आश्चर्यवत असं ते कौशल्य आहे. मग इतके सुंदर विचार काकांनी रात्र रात्र जागून कोणासाठी लिहिलेले आहेत हो? शिष्यांसाठी लिहिलेले आहेत. मग शिष्यांची जबाबदारी एक आहे की नाही? एक जबाबदारी आहे आपण ते ग्रंथ विकत घेणे, दुसरी जबाबदारी आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करणे, पण याही पेक्षा सूक्ष्म जबाबदारी आहे आपण एकदा ते वाचून काढणे. आमचे गुरु खूप लिहितात आणि आम्ही एकही काही वाचत नाही. मग रात्र रात्र जागून त्यांनी जेवढं जे योगदान दिलेलं आहे आमच्यासाठी या विचारांचं, त्याचा काय उपयोग होणार आहे? आम्हाला मात्र दुसरे ग्रंथ सोपे वाटतात, आम्ही ते वाचत राहतो. अरे आपल्या गुरूंनी आपल्यासाठी जे लिहिलेलं आहे ते माझ्यासाठी जास्ती महत्वाचं आहे आणि म्हणून एक तरी पान मी त्या ग्रंथाचं रोज वाचलं पाहिजे. वाचता वाचता त्याला त्यांचे आशीर्वाद असल्यामुळे संतांच्या ग्रंथांना त्यांचे संप्रदायाचे आशीर्वाद आणि त्यांच्या स्वतःच्या आचरणाचे आशीर्वाद जे आहे आणि करती लाभाविण प्रीती असं असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला ते आशीर्वाद असतात. आणि म्हणून जर आम्ही ते वाचण्याचा प्रयत्न केला तर नक्की हळूहळू ते सगळं तुम्हाला आम्हाला अवगत होतं आणि क्षणाक्षणाला चुकीच्या विचारातून आपण आपल्याला मोकळं करू शकतो. यालाच जीवनमुक्तीचा अभ्यास असं म्हणतात. आणि तो काकांनी स्वतः काय केलेला आहे तर आचरून दाखवलेला आहे. विविरित जाई मुक्ती साधने, सहजतेने मुक्ती म्हणजे काय नंतर कधीतरी होणारी गोष्ट नाही. तर मुक्त कसं जीवनामध्ये राहायचं, सगळं काही करायचं पण रामकृष्ण हरी म्हणून बाकीचं सगळं सोडून द्यायचं आणि लक्षात फक्त ज्याच्यामुळे हे सगळं अनुभवाला येतंय त्याला फक्त लक्षात ठेवायचं. जे अनुभव आले ते सगळे विसरून जायचे. मग सुखाचे असतील दुःखाचे असतील सगळे अनुभव जे आहेत ते विसरून जायचं आणि ज्याच्या सत्तेवर हे सगळं अनुभवाला येतं तो आनंद रूप आहे आणि तो मी आहे असं माझ्या श्री गुरूंनी मला सांगितलेलं आहे. ह्याच्यावर फोकस करायचं आणि जीवन जगायचं.
याला जीवनमुक्ती असं म्हणतात. आणि अशी जीवनमुक्ती जी आहे ती काकांनी कुठून कुठपर्यंत सांगितलेली आहे, मुरगुड पासून तर अमेरिकेपर्यंत. आता केवढा प्रदेश आहे ते लक्षात घ्या तुम्ही, की इथून तिथपर्यंत अशी मुक्ती साधने त्यांनी विवरित सांगितलेली आहे. दुसरं महत्वाचं आत्मनिग्रही. म्हणजे पहा, तर एकदा मंदाताईंकडे डॉक्टर काकांचा कार्यक्रम असला की आम्ही पण अकोलेकर सगळेजण एक दिवस तरी त्या ठिकाणी जाऊन काकांचे प्रवचन ऐकण्यासाठी जात असू. तर हरिपाठासारखा ग्रंथ, नवीन नवीनच या क्षेत्रातले आम्ही, म्हटलं हरिपाठ म्हणजे नामस्मरण प्रधान ग्रंथ आहे, सोपा ग्रंथ आहे असं सगळं आपल्याला वाटतं. मग ते ऐकत असताना काकांनी अशी कलाटणी दिली ज्ञान मार्गाकडे, मी म्हटलं अरे ह्याच्यातही कुठून आला ज्ञान मार्ग. पण नंतर लक्षात येतं की हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानाशिवाय दुसरं काहीच सांगितलेलं नाही ज्ञानेश्वर माऊलींनी, पण आपण कधी ते समजून घेत नाही. म्हणून विषय कुठलाही समोर आला तरी हळूच त्याला ज्ञान मार्गाकडे वळवण्याचं जे काकांचं कसब आहे वक्तृत्वाचं, ते काही औरच आहे. ते म्हणतात की कोणी काहीही म्हटलं तरी सुद्धा वक्त्यांनी खाली यायचं नाही, ऐकणाऱ्यांनी वर जायचा प्रयत्न करायचा. हळूहळू आपली उंची जी आहे ते ऐकणाऱ्यांनी वाढवत जायची. परत स्वतःच काका सांगतात की म्हणे ज्या गावामध्ये मी आता 10-12 वर्षापासून प्रवचनाला जातो, त्यातले काही जुने श्रोते मला भेटतात आणि मला म्हणतात म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही आता फार सोपं सोपं बोलायला लागले. आणि मी मनात हसतो, म्हणे मी पहिल्यापासून तेच सांगतो, आता 12 वर्ष त्यात राहिल्याने त्यांना सोपं वाटायला लागलं. महत्वाचं आहे काकांनी कधी त्या ह्याच्यापासून खाली आलेले नाहीत, पण ऐकता ऐकता आपल्याला ते उमजायला लागतं आणि मग आपल्याला वाटतं ते आता सोपे बोलतात. ते पहिल्यापासूनच सोपे बोलत होते, पण आमच्या चित्तामध्ये खूप काय काय अवघड बसलेलं होतं. ते काठिण्य चित्ताचं दूर झाल्यानंतर मग काकांचं सांगणं जे आहे ते हळूहळू तुम्हाला आम्हाला सोपं वाटायला लागतं. म्हणून सगळ्या संपूर्ण आपल्या साधनेचं पालुपद जर काही असेल तर ते म्हणजे मी ब्रह्म आहे. काका म्हणतात हे पालुपद सोडून तुम्ही साधनेच्या नावाने कितीही काव्य गायलं तरी त्याचा काही उपयोग नाही. आता संगीताचा कार्यक्रम आहे आणि बघा त्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये कडवं झाले की परत काय येतं, आता आपण पाहिलं श्री गुरु काका चांगले, म्हणजे परत परत ध्रुवपद जे आहे, जे पालुपद आहे ते त्याच्यावर येतात. तसं कुठलीही साधना तुम्ही करा पण निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले, हे ध्येय जे आहे ते डोळ्यासमोर पाहिजे. आणि म्हणून आत्मनिग्रही, की त्याच्यापासून काका कधीच स्वतःला काय करत नाही. म्हणजे प्रवचनात बोलत असताना सुद्धा तो आग्रह त्यांनी कधीच सोडलेला नाही, की प्रत्येक जीवानी ब्रह्मरूप व्हावं, जीवनमुक्तीचा अनुभव घ्यावा, आनंदाने जगण्यासाठी हे सगळं आहे हे त्यांनी वारंवार पटवून दिलेलं आहे. पण इतर गोष्टीत वागताना मात्र अनाग्रहीनित, परस्पर विरुद्ध जोड्या दोन्ही ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेल्या आहे. आत्मानुसंधानाच्या बाबतीत अत्यंत निग्रही आणि बाकीचं वागण्यामध्ये मात्र कसं आहे तर अनाग्रह. हेच घातलं पाहिजे, तेच घातलं पाहिजे, टिळा लावला पाहिजे, माळा घातल्या पाहिजे, असं काहीही आग्रह काकांनी कधी केलेला नाही. तुम्ही जसे असाल तसे राहा, पण विचारांनी मात्र संपन्न व्हा. बाहेरच्या वेशावर हे काही अवलंबून नाही. तर आतमध्ये जे विचारधन आहे ते मात्र कसं असलं पाहिजे तर अतिशय चोखट असलं पाहिजे, उत्तम असलं पाहिजे, ह्याचाच फक्त आग्रह त्यांनी धरला. बाकीच्या कुठल्या गोष्टीचा आग्रह त्यांनी धरलेला नाही. अगदी प्रवचनाला जायचं तर मला हीच गाडी पाहिजे, मी पायी येणार नाही, असं कुठलाच आग्रह नाही त्यांचा. आता प्रवचनाचं ठिकाण जर जवळचं असेल तर काका तुम्हाला घ्यायला 5 मिनिटात गाडी येते असं सांगितलं तरी घड्याळाकडे पाहिल्यावर जर त्यांच्या लक्षात आलं थोडासा उशीर होणार आहे तर पायी जायला निघायचे. हीच गाडी पाहिजे, तीच गाडी पाहिजे असं नाही, मांडा मांड अशीच पाहिजे असाही आग्रह नाही, कुठलाच आग्रह बाकीचा नाहीये. फक्त निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबले पाहिजे एवढा मात्र आग्रह जो आहे तो त्यांनी सतत धरलेला आहे. सज्जनगड येथे डॉक्टर काकांनी जवळजवळ 30 ते 35 वर्षे ज्ञानयज्ञ जो आहे, आणि डॉक्टर काका म्हणायचे मारुतीबुवा रामदासी जे आहेत त्यांना जे कळलेलं आहे त्यामुळे त्यांनी वक्ता धरून ठेवलेला आहे. कारण एक वक्ता सातत्याने असा टिकवून ठेवणं आणि त्याची सातत्याने ज्ञानसत्र घेणं हे सोपं नाहीये. आपण अनेक ठिकाणचे उत्सव पाहतो, 9 दिवस 9 वक्ता,
कालचा जो बोलतो त्याचा आजच्याशी संबंध नाही, आजचा बोलतो त्याचा उद्याशी संबंध नाही, या पद्धतीचं ते टिकमार्क सारखे प्रवचन असतात. पण एकच वक्ता 30-35 वर्ष सांभाळून ठेवणे आणि सज्जनगड सारख्या वास्तूमध्ये सातत्याने समर्थांना आवडणारी वेदांत चर्चा जी आहे ती त्या मठात चाललीच पाहिजे. आणि ती वेदांत चर्चा करण्यासाठी परमपूज्य डॉक्टर काकांसारखा वक्ता नाही हे त्या मारुतीबुवांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून 30 ते 35 वर्ष त्यांनी काकांना काय केलेलं आहे, त्या सज्जनगडवाल्यांनी धरून ठेवलेलं होतं. आणि त्याचा फायदा तुम्हाला आम्हाला झाला. त्याचा फायदा जो आहे तो गुरुमुखातून अनेक शास्त्र ग्रंथ उत्तम पद्धतीने समजून घेण्यासाठी म्हणून तुम्हाला आम्हाला झालेला आहे. मग या पद्धतीने एक वक्ता कशामुळे सांभाळून ठेवलेला आहे, त्याचं जे सांगणं आहे ते नित्य नूतन आहे. त्यांचं जे सांगणं आहे ते अत्यंत सोप्या भाषेत आहे. वेदांतासारखा गहन विषय हसत खेळत मांडणं ही जी काकांची कला आहे ती काही औरच आहे. आणि हे सगळं करत असताना कधी न विषयी मन गुंतविले, कशाचा आग्रह नाही, मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे. घरी आल्यानंतर सुद्धा अजिबात स्वतःची आवड कधी काकांनी सांगितलेली नाही. तर जे आम्ही केलेलं आहे ते आवडीने खाल्लेलं आहे. आणि ते खाल्ल्यानंतर आम्ही जेवायला बसायचं तेव्हा लक्षात यायचं काकडीच्या कोशिंबिरीत मीठ जास्ती झालेलं आहे, अमक्या भाजीमध्ये मीठ टाकलंच गेलेलं नाही. पण काकांनी मात्र कधीही त्याविषयी तक्रार केलेली नाही. हे पाहिजे ते पाहिजे असं कुठल्याच बाबतीत कधी काकांनी आग्रह केलेला नाही. म्हणून अनाग्रही वृत्ती आणि अलिप्तपणा हे डॉक्टर काकांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. परमपूज्य मंदाताई म्हणायच्या की अगं एवढा मोठा थोर महात्मा तुम्हाला लाभलेला आहे, सातत्याने त्याचा तुम्हाला सहवास प्राप्त होतो आहे, त्यांच्याकडनं जर काही घ्यायचं असेल तर ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काही घ्यायचं असेल तर अलिप्तपणा. आता सगळ्यांशी प्रेमाने वर्तणूक आहे. आता कित्येक घरी आपण पाहतो की कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीचाच फक्त अनुग्रह झालेला आहे, तिचाच काकांवर पूर्ण भाव आहे, पण बाकीचे जे घरातले कुटुंबीय आहेत त्यांचा काही तेवढा भाव नाही, त्यांचा अनुग्रह झालेला नाही. पण त्या एका व्यक्तीसाठी परमपूज्य डॉक्टर काका घरातल्या बाकीच्यांना शांतपणे झेलायचे. हे स्वतः आम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे की त्या एका व्यक्तीचा भाव फुलवण्यासाठी, त्याला परमार्थामध्ये पुढे नेण्यासाठी बाकीच्या लोकांना सुद्धा सहजतेने काका काय करायचे तर झेलायचे. परत कुठंही काहीही त्याबद्दल बोलणं नाही, काहीच नाही. इतकं शांतपणे हे कार्य जे आहे ते 1-2 वर्ष नव्हे तर किती काळपर्यंत काकांनी केलेलं आहे. जवळजवळ 2020-22 पर्यंत काका आतापर्यंत बोलत होते. आत्ता थोडंसं त्यांचं ते कमी झालेलं आहे हिंडणं फिरणं, पण तोपर्यंत देहाची पर्वा नाही, बाकी आपल्या छान सवलती आहेत नाही याची पर्वा नाही, मानधन किती मिळतं याचीही पर्वा नाही, पण या सगळ्या गोष्टी त्यांनी शांतपणे काय केलेल्या आहेत तर हे कार्य वाढवण्यासाठी काकांनी स्वतः सतत सहन केलेल्या आहेत. पुढे मंदाताई त्यांचं वर्णन करतात की काकांचं वागणं कसं आहे, सहज बोलणे, सहज चालणे, काही ओढून ताणून करणं अजिबात त्या ठिकाणी नाही, एकदम सहजतेने. आणि एक एक गोष्ट कशी, आता डॉक्टर काकांची मुलगी जी आता हयात नाहीये त्या मुलीचे स्वाध्याय माझ्याकडे पदाचे तपासायला येत होते. आम्ही दोघं जण काकांना पोचवायला म्हणून स्टेशनवर गेलो रेल्वेमध्ये बसून देण्यासाठी. काकांनी एकदा दोनदा मला प्रश्न विचारला, का ग त्या दाढेंचे स्वाध्याय तुला येतात का? काय दाढेंचे स्वाध्याय तुला येतात का? मी म्हटलं काका कोण आहेत या दाढे, असं मी विचारलं मग काकांना की कोण आहेत या दाढे की तुम्ही विचारताय त्यांचे स्वाध्याय तुझ्याकडे येतात का? मग म्हणतात माझी मुलगी आहे. हे प्रपंचाविषयी एवढं मौन की काही आमच्या प्रपंचाविषयी पण काही बोलायचे नाही घरात येताना, आणि स्वतःच्या प्रपंचाविषयी सुद्धा काही बोलणं नाही. पण असं असून सुद्धा आपल्या मनातला प्रपंचाचा निराश मात्र ते हळूहळू करत राहायचे स्वतःच्या बोलण्यातून. आता त्यांच्याकडनं हे शिकण्यासारखं आहे की नाही. डॉक्टर काकांचे एक मित्र औरंगाबादला राहत होते, चिपळूणकर म्हणून. तर पहिले जे त्यांचे 5-6 जणांची एक ग्रुप होता त्यातले एक हे चिपळूणकर, जे शिक्षण अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. तर डॉक्टर काकांचा 75वीचा सोहळा औरंगाबादमध्ये घेणार होतो.
तर मग आता तेवढाच कोणीतरी असा मोठा व्यक्ती त्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बोलवायला पाहिजे. असं लक्षात आल्यानंतर आमच्या मेव्हण्यांच्या लक्षात आलं की इथं आले की डॉक्टर काका आवर्जून भेटायला जातात, ते म्हणजे त्या चिपळूणकरांना भेटायला जातात. मग त्यांच्याकडे ते गेले, त्यांना अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी पाचारण केलं. त्यावेळेला स्वतःचं अध्यक्षीय भाषण करत असताना त्यांनी काकांच्या 1-2 आठवणी सांगितल्या. त्यातली एक आठवण आत्ता मी सांगितली की पेशंटच्या डोळ्यात पाहायचे की परमेश्वरच माझ्याकडे पाहतोय. तसं अजून एक काकांची आठवण त्यांनी सांगितली होती की म्हणे आमचा 5 जणांचा ग्रुप आहे आणि 5 जण वर्षातून एकदा कधीतरी एकत्र येत होतो म्हणे. मग आता यावर्षी पण ठरवलं की आपण सगळेजण एकत्र येऊ. त्यातला एक वर गेलेला होता म्हणे आणि एक जण येऊ शकला नव्हता. मग उरले किती जण? 3 जण उरले. आम्ही 3 जण बसलो होतो म्हणे आणि असं लक्षात आलं म्हणे की आपण 2 जण खूप बोलतोय आणि डॉक्टर देशमुख काहीच बोलत नाहीये. आपण 2 जण खूप बोलतोय आणि डॉक्टर देशमुख काहीच बोलत नाही. मग तेव्हा मी त्यांना विचारलं म्हणे की का रे तू काहीच बोलत नाहीयेस? मग काकांनी एकच उत्तर दिलं म्हणे की जो समोर नसतो त्याच्याविषयी मी काहीही बोलत नाही. आणि आपलं सगळं आयुष्य त्याच्यामध्ये चाललेलं आहे की इतकं त्या वाणीवर ताबा. म्हणजे स्वतःच्या आचरणातून काका असं दाखवून देतात की तिसऱ्याबद्दल बोलण्याचं काहीच नाही. काका नेहमी गमतीने सांगतात प्रवचनात की नदीवर फिरायला 2घी जणी गेलेल्या असतात आणि त्यांच्या गप्पा चालल्यावर तिथं 20-25 जणी नसलेल्या आलेल्या असतात. म्हणजे त्यांच्या गप्पांच्या माध्यमातून एवढ्या जणी त्या ठिकाणी नंतर काय झालेल्या असतात तर आलेल्या असतात. सहज बोलणे, सहज चालणे. काही मी कोणीतरी वेगळा आहे असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला तिथं अद्वैत नसतंच, तिथं द्वैतच आहे. कारण वेगळा वाटतो ना, स्वतः कुठं इतरांपेक्षा वेगळं वाटणं हेच तर द्वैत आहे. मग इथं ते इतके त्या आत्मस्वरूपी लीन झालेल्या आहेत की तिथं ते वेगळं असं काहीच नाही त्यांच्या ठिकाणी. आता काकांची कुरुक्षेत्राला ज्या वेळेला जाण्याचं ठरलेलं होतं तो नगरला ठरला तो कार्यक्रम. म्हणजे असा ते जे गृहस्थ काकांना भेटायला आले तर आम्ही 2 जण तिथं होतो. तर काकांनी काय म्हणावं यांना, त्या गृहस्थांच्या हातात काहीतरी द्यावंसं वाटलं काकांना. तर काका म्हणतात अरे ते आपली पुस्तकं असतील ना काहीतरी, माझी पुस्तकं नाही आहे. सहज कसं आहे की तिथं मी माझेपणाचं काहीच नाही. अरे आपली पुस्तकं असतील ना एखाद्या विक्रीला आणलेल्या त्यातलं एक दे बरं. मग यांनी ते काढून दिलं आणि काकांनी त्या गृहस्थांना दिलं. माझं मीपणा असं काहीच नाही, वेगळेपणा असं कधीच काही नाही. सहज बोलणे, सहज चालणे की मी कोणीतरी मोठा आहे, गुरुपदावर आरूढ झालेला आहे, एवढा मोठा प्रथितयश डॉक्टर आहे, एवढा मोठा प्रवचनकार आहे. काका काय नाहीत सांगा बरं. प्रवचनकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, प्रबोधनकार आहेत, गुरुपदावर आरूढ आहे, लौकिकामधलं पोहणं चांगलं आहे, छान बॅडमिंटन वगैरे छान खेळायचे, ब्रिज पण छान खेळायचे, असं त्यांच्या गप्पातून कधीतरी लक्षात येतं इतरांच्या. मग एवढ्या सगळ्या गोष्टी बरं आम्हाला सगळ्यांना कितीतरी सूपचे प्रकार काकांनीच शिकवलेले आहेत. गोडाचं धिरडं कसं करावं तेही काका सांगतात, सूप कसं करावं तेही काका सांगतात. हे सगळ्या गोष्टीमध्ये निपुण असणारे असे हे डॉक्टर काका. बरं सहज आर्जवी समर्थांचं छान आहे आपल्या समोर की स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. यात ओढाताण त्यांच्या चित्ताची काहीच नाही, कारण तो त्यांचा सहज स्वभाव आहे. आता सुद्धा एवढी तब्येत बरी नसताना ते म्हणतात मी जर लोकांना भेटलो नाही तर माझा कृपाळूपणा जो आहे तोच बाजूला होऊन जाईल. श्री गुरूंचं पहिलं लक्षण आहे ते कृपाळूपणा आणि तेच बाजूला होऊन जाईल. त्यामुळे स्वतःच्या देहाची काहीही पर्वा करत नाहीत, पेन किलर घेतात, इथं शिबिरामध्ये हजर होतात. असं कितीदा तरी आपल्याला अनुभव आलेला आहे. मग सहजतेने लोकार्पण सोहळा, स्वतःचा जो देह आहे त्याचं त्यांनी लोकार्पणच करून टाकलेलं आहे. स्वतःला काहीही होऊ दे पण तरी सुद्धा शेवटपर्यंत हे कार्य जे आहे ते निभावण्याचा जो प्रयत्न आहे तो डॉक्टर काकांचा सतत या पद्धतीने आपल्या समोर त्यांनी ठेवलेला आहे. अविचल मानस शांतिभूषणे, स्थितप्रज्ञाची सगळी लक्षणं परमपूज्य डॉक्टर काकांच्या ठिकाणी आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. बरं इतरांना पाहायला मिळणं आणि त्यांच्या पत्नीने ते कबूल करणं ह्यामध्ये खूप मोठं काय आहे. त्यांच्या पत्नीला सुद्धा ते तसं वाटणं हे फार महत्वाचं आहे.
परमपूज्य डॉक्टर काकांचा जसा आत्ता आपण वाढदिवस साजरा करतोय, तसं काका जेव्हापासून आयुष्यात आले तेव्हापासून ते कुठेही असोत, पण 11 जुलैचा वाढदिवस साजरा करायचा. मग आपल्या घरी असेल कुठेही, असं आमचं नेहमीची एक ठरून गेलेली ती पद्धत म्हणा किंवा एक साधना म्हणा. मग पुण्यात आली होती मी नवीनच त्यावेळेला, आणि काकांचा 11 जुलैचा वाढदिवस लक्षात आला. म्हटलं आता काय करावं, हे पुण्याचे घरं म्हणजे तर खूपच लहान लहान, तिथं परत ओळखी पाळखी जास्ती नाही, काय करायचं. काकांचा वाढदिवस नागपूरला होणार होता, काका तिकडे निघून जाणार होते. पण मी काकांना म्हटलं, काका दरवर्षीप्रमाणे तुमचा वाढदिवस आम्ही घरी साजरा करणार आहोत, तुम्ही तिथं असला तरी तुम्ही इथं आहात आम्हाला माहिती आहे. म्हटलं मग काकूंना बोलवू का, म्हटलं मी पुण्यामध्ये आहे तर. माझ्या दुसऱ्या आत्याकडे, तिचं घर जरा मोठं होतं, हॉल मोठा होता, बँकेचं तिला मिळालेलं जे घर होतं त्याच्यात, मग तिच्या घरी तो कार्यक्रम ठरला. आणि मकरंद बुवांचं कीर्तन आम्ही त्यावेळेला काकांचा वाढदिवस म्हणून ठरवलं. आता मकरंद बुवांचे कीर्तन परमपूज्य काकूंना खूप आवडतात हे मला माहिती होतं. मग काकांच्या मुलीची तब्येत त्यावेळेला बरी नव्हती. मग मी काकांना म्हटलं, काकूंना बोलावू का काका, विचारून पहा म्हणे, आली आली, नाही आली नाही आली. मग मी काकूंना फोन केला की काकू असं असं ठरलेलं आहे, मकरंद बुवांचं कीर्तन ठेवलेलं आहे, तुम्ही याल का. काकू म्हणे हो, घ्यायला पाठव, मी नक्की येते म्हणे. मग काकू आल्या, आणि जिथं आम्ही प्रवचन ठेवलं तिथून त्या मुलीचं घर जवळ होतं, त्यामुळे काकू त्या कार्यक्रमाला आल्या. आणि मकरंद बुवांच्या कीर्तनाच्या मध्यंतरामध्ये काकू स्वतः बोलायला उभ्या राहिल्या. आणि त्यावेळेला काकू म्हणतात की गीतेतली स्थितप्रज्ञाची लक्षणं मी नुसती ऐकलेली होती, पण तुमचे काका खरंच तसे आहेत. कारण मुलीचं एवढी तब्येत आता ढासळताना त्यांना दिसती आहे, पण अविचल मानस, इथं मंदाताईंनी जो शब्द वापरला तो अविचल मानस, ते असे अविचल आहेत, ते कशानेच डिस्टर्ब होत नाही, असे हे डॉक्टर काका आहेत. दुसरा एक त्यांचा अनुभव असा की एकदा नेरुळला असताना बंडूभैयांकडे काका आलेले होते, आणि काकांचा पंचदशी ग्रंथ जो आहे तो नुकताच प्रकाशित झालेला होता. मग अनेक नव्या नव्या लोकांच्या हातात तो पडल्यानंतर एका गृहस्थांनी तो वाचल्यावर त्यांना खूप भावला तो, आणि त्यांनी त्याच्यावरचा फोन नंबर पाहून घरी फोन केला. तो काकूंनी उचलला. मग कुठं आहेत, तर म्हणे काका घरी नाही आहेत. मग कुठं आहेत, माहिती आहे का तुम्हाला. मग त्यांनी फोन नंबर त्यांचा दिला, आणि तिथं फोन करून ते गृहस्थ भेटायला आले. मग भेटायला आले, काकांना काही शंका विचारल्या पंचदशीमधल्या, काकांनी शांतपणे उत्तरं दिले. मग निघताना ते म्हणले की असंच अधूनमधून मी तुम्हाला फोन केला तर चालेल का. काका म्हणे हो, काहीच हरकत नाही, शंका विचारायला फोनवर काहीच हरकत नाही, तुम्ही बोलत जा म्हणे, केव्हाही बोलत जा. मग त्यानंतर काही वर्षांनी परत काकांना त्यांचा फोन आला, त्यांनी पंचदशीतल्या शंका विचारल्या, काकांनी शांतपणे त्याला उत्तरं दिले. आणि ते गृहस्थ म्हणतात, काका तुम्ही कुठे आहात. काका म्हणे मी पुण्यात आहे. म्हणे मग मी येऊ का भेटायला. तर काका त्यांना म्हणतात, एक 10 मिनिटापूर्वीच माझी मुलगी गेलेली आहे. बघा आता हा प्रसंग समोर आहे, आणि पंचदशी सारख्या ग्रंथातल्या शंकांचं निरसन काकांनी फोनवर त्याही वेळेला केला, अविचल मानस. दुसरा एक प्रसंग आपल्या समोर आहे. आता हा प्रसंग दुःखाचा. आता दुसरा अत्यंत आनंदाचा, उल्हासपूर्ण असणारा असा एक प्रसंग. ज्या वेळेला इथं नागरी सत्कार झाला काकांचा, त्यावेळेला आम्ही दोघं या ठिकाणी हजर होतो. आता अशोक कुलकर्णींकडनं आम्हाला या गोष्टी कळल्या, आम्ही ठाण्यात होतो, तर तुम्ही या म्हटले, तर आम्ही दोघं जण त्या कार्यक्रमाला आलो होतो. आता सगळ्या मुरगुडच्या पूर्ण गावामध्ये रांगोळ्या काढलेल्या होत्या. नंतर काकांचा नागरी सत्कार म्हणून प्रत्येक घरावर गुढी उभारलेली होती, आणि काका घरात निवांत झोपलेले होते. म्हणजे रात्री एवढं सगळं काही घडतंय, आपल्यासाठी घडतंय. पंचक्रोशीतले जवळजवळ 4-5 हजार लोक विदाऊट पोलीस यंत्रणा मुरगुडमध्ये त्या दिवशी हजर होते, आणि एवढं सगळं त्यांच्यासाठी होत असताना सुद्धा हा महात्मा आतमध्ये एकदम शांत. म्हणजे दुःखाच्या प्रसंगी सुद्धा तेवढंच अविचल, आणि एवढ्या सुखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा तेवढंच अविचल. हीच रामाची लक्षणं नाहीत का, सांगा बरं. हीच रामाची लक्षणं आहेत. एकदा अकोल्याला असताना माझी आई अकोल्याला आलेली होती, आणि तिला घेऊन मी काकांच्या प्रवचनाला गेली. पण मी तिला म्हटलं की आता पूर्वीच्या सगळ्या भगिनींना रामकृष्ण म्हणजे प्रवचन म्हटलं की काहीतरी कथा ऐकायला मिळणार असंच वाटायचं.
तर तिला घेऊन गेली मी आणि मी तिला म्हटलं आईला की हे बघ, आपण ज्यांच्या प्रवचनाला चाललेले आहोत त्यांच्या प्रवचनामध्ये तुला रामकृष्ण यांच्या कथा ऐकायला मिळणार नाहीत, पण राम होऊन कसं जगावं हे त्यांच्या इतकं दुसरं कोणी शिकवत नाही. अविचल मानस, अगदी कुठल्याही प्रसंगामध्ये मन विचलित न होणं हे काकांचं एक फार महत्वाचं लक्षण आहे. एकदा अमरावतीला काकांचे प्रवचन होते आणि मंदाताईंचा मला फोन आला की जयश्री, ठरलेले 5 प्रवचनाऐवजी काकांचे 3 प्रवचन झालेले आहेत आणि काकांना मुरगुडहून फोन आलेला आहे, काकूंची तब्येत बरी नाही, त्यामुळे काका आता मुरगुडला जाणार आहेत, पण काका म्हणतात की मी 1 दिवस तरी अकोल्याला जाणार आहे. मग आता तू कसं करते, तू त्यांना घ्यायला ये. आणि मंदाताईंच्या घरी काकांचा कार्यक्रम आणि त्यांना घ्यायला जाणं म्हणजे प्रवचनानंतर जेवण, जेवणानंतर गप्पा आणि गप्पानंतर तिथून निघणं, म्हणजे रात्रीचे 12 वाजणार असं ते ठरलेलंच. आणि नेमके हे उपलब्ध नव्हते, हे नगरला त्यांच्या मित्राच्या मुलीचं लग्न म्हणून ते तिकडे गेलेले होते. मग घरात मी आणि माझा मुलगा, तोही लहानच होता. मग आता काय करायचं, मंदाताईंचा असा निरोप आलेला आहे काकांना अकोल्याला यायचं आहे, 1 रात्र अकोल्यात थांबून मी पुढे जाणार असं काका बोललेले आहेत. मग माझ्या मैत्रिणीला मी फोन केला, त्यावेळेला तिच्याकडे एकटीकडे गाडी होती. मग ती म्हणे काहीच काळजी करू नको जयश्री, आपण ड्रायव्हर घेऊ, माझी जीप घेऊन आपण जाऊयात आणि रात्री काकांना घेऊन येऊयात, ड्रायव्हर नेहमीचा आहे, ओळखीचा आहे, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. मग आम्ही तिला घेऊन गेलो आणि काकांना घेऊन आलो आम्ही घरी. घेऊन आल्यानंतर मी काकांना म्हटलं, अहो काका, काकूंना एवढं बरं नसताना तुम्ही इथं उतरला नसतात तरी चाललं असतं. आपण आपल्याकडनं असं की दिलेला होता शब्द बरोबर आहे, पण तुम्ही नसता उतरला तरी चाललं असतं. तर मला म्हणतात नाही, दिलेला शब्द पाळला पाहिजे आणि वर्षातून 1-2दाच भेटी होतात की नाही अशा, म्हणून मी आलेले आहोत. आता केवढं अविचल मानस की आता मुरगुड म्हणजे काही जवळ नाही, अकोल्यापासून मुरगुडला जायचं तर 12-14 तास लागले असते, पण तरी सुद्धा शांतपणे येऊन दिलेला शब्द पाळून 1 रात्र थांबून दुसऱ्या दिवशी काका तिथून निघा म्हणजे परत मुरगुडच्या प्रवासाला निघालेले आहेत. अविचल मानस, असे कित्येक उदाहरणं काकांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतात की हे फक्त सांगणं नाहीये त्यांचं, तर आचरणात आणून त्यांनी आपल्याला हे सगळं दाखवून दिलेलं आहे. शांतीभूषण आहे, अत्यंत चित्ताची शांती. श्रोते आपण पाहतो की वक्ता जर बोलत असताना माईक खंडित झाला, श्रोत्यांची चुळबुळ दिसायला लागली, कोणीतरी लहान मुलं घेऊन येतात प्रवचनाला, त्यांचे मुलं मध्येच रडायला लागतात आणि श्रोते म्हणजे श्रोते तर डिस्टर्ब होतातच, पण बोलणारा वक्ता पण डिस्टर्ब होतो या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर. पण काका कधीही असे डिस्टर्ब झालेले नाहीयेत. समोर श्रोते असू देत नसू दे, माईकची व्यवस्था उत्तम असू दे नसू दे, त्यांना जे सांगायचं ते 4 माणसं असले तरी तेवढेच शांतपणे सांगतात आणि 500 माणसं समोर असले तरी तेवढेच शांतपणे ते सांगतात. असं प्रत्यक्ष काय आहे तर अनुभवाचे आमचे पण हे बोल आहेत की प्रत्यक्ष आम्ही हे या पद्धतीने अनुभवलेलं आहे. इतकं शांत. जीवनमुक्ता हीच लक्षण आहे. आता जीवनमुक्ताचं वेगळं लक्षण कुठलं आहे ते सगळी जीवनमुक्तीचं असं त्यांनी परिपाठच त्यांच्या आचरणातून आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि दैवी संपत्तीचा स्वामी, निर्भयता ही दैवी संपत्ती आहे, अभयम सत्वगुण ही दैवी संपत्ती आहे, क्षमाशीलता ही दैवी संपत्ती आहे, औदार्य ही दैवी संपत्ती आहे, ऐश्वर्य, आता ऐश्वर्य शब्दाचा अर्थ 9व्या अध्यायातला घ्यायचा, नाही तर ऐश्वर्य म्हटलं की आपल्याला हे सगळं बाकूचं वाटतं, पण 9व्या अध्यायातलं ऐश्वर्य काय सांगितलेलं आहे, सगळ्या गोष्टीपासून अलिप्त, सगळ्याचा स्वामी आहे पण सगळ्या गोष्टीपासून अलिप्त. आता एवढं मोठं शिवगड सारखं इथं प्रतिष्ठान निर्माण झालेलं आहे, पण तरी सुद्धा ते माझ्या संकल्पने नाहीच म्हणतात, ती त्याची योजना होती, म्हणजे त्याच्यापासून सुद्धा काय आहेत ते अलिप्त आहेत. इतकी अलिप्तता हेच जीवनमुक्तीचं लक्षण आहे. आणि असा एक जीवनमुक्त तुम्हाला आम्हाला लाभणं, त्याचा सहवास लाभणं, त्याला जवळून पाहायला मिळणं, ह्याच्या इतकं भाग्य खरोखरीच थोर नाही. आणि म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करतो. कशासाठी त्यांचे वाढदिवस साजरे करायचे की या निमित्ताने त्या नरोत्तमाचं गुणवर्णन करण्याची आपल्याला संधी प्राप्त होते, त्या निमित्ताने आपल्या वाणीचं त्या ठिकाणी शुद्धी होत राहते गुरुविषयी बोलण्याने. आणि म्हणून या ठिकाणी आज श्री गुरु काका चांगले हे परमपूज्य मंदाताईंनी
सांगितलेलं गीत. आता विनय कुलकर्णी एक साक्षीदार आहेत. हाच विषय एकदा काकांच्या वाढदिवसासाठी म्हणून विठ्ठल मंदिरामध्ये झाला होता आणि तिथं ते ऐकल्यानंतर आदरणीय विनय कुलकर्णींनी पण इच्छा व्यक्त केली होती की ते शिवगडला व्हायला पाहिजे हे प्रवचन. त्याचा योग जो आहे तो आज या ठिकाणी या पद्धतीने निर्माण झालेला आहे आणि अत्यंत आनंदामध्ये हा काकांचा वाढदिवस. कालही आपल्याला तो औक्षण वगैरे करणं, आता खरं तर काका इथं प्रत्यक्ष येऊ शकणार नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा ते येऊ शकले नाही म्हणजे ते इथं नाहीत असं कुठे आहे हो? या शिवगडच्या कान्याकोपऱ्यामध्ये ते काका आमचे सामावलेले आहेत, ते नाहीत असा क्षणच नाही. आणि म्हणून काका आत्ता सुद्धा या ठिकाणी तेवढेच तितकेच आहेत. आणि कालही ते अत्यंत आनंदाने जेव्हा आम्ही काकांना सांगितलं की काका आम्ही तुमच्या अंगणात थोडा वेळ तुमचा वाढदिवस म्हणून आम्ही फेर धरणार आहोत, तेव्हा खिडकीत येऊन बसले. त्यांना घरच्यांना सांगितलं मला खिडकीपर्यंत नेऊन बसवा म्हणजे मला पाहता येईल हे सगळं काय चाललेलं आहे. आणि तिथंही टाळ्या वाजवत अत्यंत आनंदाने ते या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. परमपूज्य डॉक्टर काकांना मनपूर्वक वंदन करते, त्यांच्यावर काव्य लिहिणाऱ्या मंदाताईंनाही मनपूर्वक वंदन करते आणि सर्व श्रोत्यांना ऐकून घेतलं म्हणून मनपूर्वक वंदन करते. जय जय रघुवीर.